नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. क्विकहिल प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, माणके हिअरिंग सर्व्हिसेस, चकोते बेकरी अँड नमकीन्स आणि सोनाई पशु आहार प्रस्तुत माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खरं पाहायला गेलं तर सर्वसामान्य माणूस हा गोष्टी वेल्हाळ असतो. गोष्टी सांगणं, ऐकणं त्याला मनापासून आवडतं. तुमच्या आमच्यासारख्या लोकांचं गोष्टींवरचं हेच प्रेम लक्षात घेऊन सलील कुलकर्णी आणि सुमित राघवन हे दोघेही जण एकदा काय झालं हा सिनेमा घेऊन आपल्या भेटीला आलेले आहेत. गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट मांडणारा हा सिनेमा आणि याच सिनेमाची पडद्यामागची गोष्ट आपण आज कट्ट्यावरती उलगडणार आहोत. संगीताच्या माध्यमातून आयुष्यावर बोलत असताना सलील कुलकर्णी आता सिनेमाच्या माध्यमातून आयुष्यावर भाष्य करणार आहेत. नाटक, मालिका, सिनेमांसोबतच सोशल मीडियावर सुद्धा जे वेगळ्या भूमिका मांडतात असे अभिनेते सुमित राघवन हे या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मी सलील सर आणि सुमित सर दोघांनाही विनंती करते की एकदा नेमकं काय झालं हे त्यांनीच आम्हाला उलगडून सांगावं. दोघांचंही कट्ट्यावर मनापासून स्वागत. नमस्कार. 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 आणि त्याचसोबत आपल्या माझा कट्टा स्पर्धेच्या विजेत्या तेजस्विनी ढवळे या सुद्धा आपल्या सोबत आहेत. तुमचंही मनापासून स्वागत. आपण गप्पांना सुरुवात करूया. सलील, म्हणजे आम्ही जे बघतो की मराठी एकूण आपला जो सगळा सांस्कृतिक व्यवहार आहे त्याच्यामध्ये मुलांच्या बद्दल विचार करून त्यांच्यासाठी सतत काहीतरी करण्याची आस बाळगणारा अलीकडच्या काळामध्ये कदाचित तू एकमेव आहेस की तू आणि संदीप की तुम्ही मुलांसाठी खूप लिहिता, खूप गाणी केली. तू विंदांच्या कवितांपासून अनेक गोष्टी, अनेक कविता, गाणी अशा सगळ्या तू केलेल्या आहेत. मुलांच्या बद्दलचं तुझं आतूनचं जे प्रेम आहे हे ते सतत जाणवत राहतं. तर त्याच प्रेमातनं एकदा काय झालं आलेलं आहे का, आणि मुळामध्ये हे एकदा काय झालं आहे काय, म्हणजे काय झालंय नेमकं? गोष्ट सांगणाऱ्या माणसाची गोष्ट आहे आणि प्रत्येक गोष्ट इथूनच चालू होते की एकदा काय झालं. मला नेहमी वाटतं की स्टोरी टेलिंग, बेड टाईम स्टोरीज, रात्री झोपताना जे आजी आजोबा आई वडील आपल्याला ज्या गोष्टी सांगतात त्या फक्त गोष्टी नसतात. आपल्याला जेव्हा त्या गोष्टी आठवतात तेव्हा त्यांचा आवाज आठवतो, त्यांचं थोपटणं आठवतं, तो काळ आठवतो आणि ते एक बॉन्डिंगचं फार महत्त्वाचं साधन आहे असं मी मानतो की ते. कारण तुम्ही गोष्ट सांगता सांगता काही फक्त गोष्ट नाही सांगत. मग आज दिवसभरात काय झालं, पालकांचा आणि मुलांचा अत्यंत फोकस्ड एकत्र वेळ म्हणजे गोष्ट सांगण्याचा वेळ असं मी मानतो. आणि मी खूप गोष्टी ऐकल्या लहानपणी, मी खूप गोष्टी सांगितल्या माझ्या मुलांना. आता थोडे मोठे झालेत पण अजूनही त्यांना मध्येच मूड येतो की बाबा गोष्ट सांग. तर गोष्टीतून मला माहिती आहे की कितीतरी नाजूक गोष्टी, कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी आपण गोष्टीतून सांगू शकतो. आणि तो इतका ताजा फॉर्मॅट आहे, म्हणजे लाकूड तोडा तेवढाच आहे पहा अजून. म्हणजे आणि आजच्या काळातही तो पहिली कुऱ्हाड परत देतोय, दुसरी परत देतोय. तर किंवा ती आपली भोपळ्यातली आजी, तीही गेली 100 वर्ष 80 वर्षाची. तर तो जो फ्रेशनेस आहे की तो गोष्टीतला कमीच होत नाही. स्टोरी टेलिंग, आणि ते गाण्यातलं असू दे. तुम्ही जेव्हा एखादी इथे गोष्ट सांगत असतात आपले अँकर्स, न्यूज अँकर, तेव्हा ते जेव्हा स्टोरी टेलिंगचा फॉर्मॅट असतो तेव्हा एकदम माणूस ऑन द एज ऑफ द सीट येतो की अरे काहीतरी गोष्ट सांगतायत. म्हणजे शाळेमध्ये आपले जेव्हा प्रमुख पाहुणे यायचे, भाषण सुरू झालं की मुलं सतरंजीचे दोरे काढायचे. पण ज्या क्षणाला बरं मुलांना तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हटलं की मुलं, तर ती एक जादूची गोष्ट आहे असं मला वाटतं की स्टोरीज. आणि याच्यावर विचार करताना मी झी मराठीवर मधली सुट्टी नावाचा कार्यक्रम करायचो. त्याच्यात मी गोष्टी सांगायचो आणि मग रिॲक्शन्स ऐकायचो की मुलं काय काय रिॲक्शन देतात. त्या खूप वेगवेगळ्या असायच्या. एक मला गोष्ट आठवते, मी एका मुलीची गोष्ट सांगितली होती जी रोज दुसऱ्याचा डबा चोरून स्वतःचा डबा तिथे ठेवत असते आणि कोणी तक्रार करत नाही कारण तिचा डबा जास्त चांगला असतो, बर्गर पेस्ट्रीवाला डबा असतो. आणि एक दिवस मात्र एक मुलगी तक्रार करते की ही डबा चोरते. मुख्याध्यापिका विचारतात की का ग? तर ती म्हणते मला आई नाहीये, कोणाच्या तरी आईने शिजवलेलं मला हवं असतं. ही ती गोष्ट मी सांगितली. मी म्हणतो तुम्हाला काय वाटतं? तर पहिली मुलगी म्हणली की सर बरोबर आहे, ती वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळवणारी मुलगी असणार कारण तिने छान मला एकदम आईचं हृदय, ममता वगैरे त्यांनी खटाखट स्वरूच केलं. म्हणजे दुसरी मुलगी पण तशीच होती. तिसरी मुलगी जी होती तिला म्हटलं तुला काय वाटतं ग? तर ती म्हणली की मला काय वाटतं सर की आईचं तर छानच असतं पण कधीतरी आईने पण बाहेरचं द्यायला पाहिजे असं मला वाटतं. तर पर्स्पेक्टिव्स हे इतके वेगवेगळे असतात. हे खूप ही गोष्ट खूप
गेले 7-8 वर्ष लिहित असलेली गोष्ट आहे. एक एक कोडी मी माझी सोडवत होतो आणि ज्या क्षणाला गोष्ट पूर्ण झाली तेव्हा मला फक्त एकच माणूस डोळ्यासमोर आला की हा गोष्ट सांगणारा माणूस सुमितच असू शकतो. एकूण ना म्हणजे सुमितच्याकडे येण्यापूर्वी तुला मुलं आणि मुलांचं विश्व याच्याबद्दल ना तुझ्या मनामध्ये जो ओढा आहे तो आज नाही, तो गेल्या 25 किमान वर्षांपासून आम्ही पाहत आलेलो आहे. त्याच्यातनंच तू खूप गाणी केलीस, तू कार्यक्रम केलेस, तू आणि संदीप मिळून तुमच्यामध्ये मुलांच्या विषयीचं, मुलांच्या भावविश्वाविषयीचं जे काही जाणवतं ना सतत, ते फार म्हणजे फार महत्त्वाचंही आहे, इंटरेस्टिंगही आहे. म्हणजे काय ते आलं कसं या प्रश्नाला खरं तर काही अर्थ नाही. मला वाटतं असं सर की आपल्या लहानपणात असतं ते सगळं. म्हणजे माझे वडील फार लहानपणी गेले. सो नात्यांविषयीचं महत्त्व किंवा लहान मुलाच्या मनात किती गोंधळ चालू असतात हे मला तेव्हापासून आजपर्यंत माहिती आहे. सो मला ज्यांच्या डोक्यातले गोंधळ दूर करता येतील, ज्यांच्या चेहऱ्यावर स्माईल देता येईल ती द्यायला पाहिजे. हे कदाचित खूप व्यापक वाक्य वाटतं, पण मला इन जनरल मुलांच्या विश्वाविषयीच खूप उत्सुकता आहे. कारण चाइल्ड सायकॅट्रीमध्ये पण ते म्हणतात ना की आपण त्यांना आपले मिनिएचर समजतो, तसं नसतं. ते वेगळी माणसं आहेत आणि ती आपल्याकडे फार वेगळ्या नजरेने बघत असतात. म्हणजे त्यांच्यासाठी पहिली गोष्ट, पहिला सुपरमॅन, पहिला हनुमान आपणच असतो. कारण जिथे त्यांचा हात पोचतच नाही, फक्त नजर पोचते, त्या कपाटावरनं आपण सहज एक गाडी काढून त्यांना देतो आणि तो त्यांनी बघितलेला पहिला सुपर हिरो असतो असं मला वाटतं. आणि त्याच उंचीवरून आपण जेव्हा त्यांच्या अंगावर ओरडतो तेव्हा तोच पहिला बघितलेला राक्षसही असतो. आपण काय दाखवायचं, तर मला माझ्या मुलांच्या बाबतीतही मी हे खूप पाळलं की मुलांशी डिस्कस करायचं, मुलांचं ऐकायचं. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या इकडे खूप पालकांचा आणि मुलांचा संवाद वगैरे चर्चा होते, त्याच्यात पालक समोर बसवतात आणि हे बघ आयुष्यात 4 गोष्टी लक्षात ठेवपासून त्यांना काहीतरी वेगळं सांगायचं असू शकतं. मला मुलांशी गप्पामध्ये मला मुलांचं ऐकायला आवडतं आणि मला त्याची खूप मजा येते. कारण प्रत्येक मूल हे वेगळं असतं आणि कोणी 8व्या वर्षी एक्सेल होतो, कोणी 12व्या, कोणी 18व्या, कोणी 26व्या, पण त्याचा रंग वेगळा असतो आणि त्याला तेवढा वेळ द्यावा. त्यामुळे मला कुठलंच लहान मुलं असं नाही वाटत की चुणचुणीत मुलं आणा बरं, असं मी कधीच त्या शाळेत किंवा कुठे सांगितलं नाही. प्रत्येकच मुलाची आपली एक गोष्ट असते, प्रत्येकाच्या मुलाच्या मनात एक गोंधळ पण चालू असतो आणि ही फिल्म त्याच्याविषयीची पण आहे की मुलांच्या मनातले गोंधळ दूर करायला आईबाप काय लेवलला जाऊन प्रयत्न करतात. की मुलाच्या मनात, ज्याला सायकोलॉजीमध्ये अनफिनिश्ड बिझनेस म्हणतात, पूर्ण झालेलं वर्तुळ, ते राहू नये. आपल्या लहानपणी कोणीतरी आपल्याला एक वाक्य बोलून जातं आणि आपल्याला ते कायमचं असं टोचतं. ते त्या वयातच पूर्ण झालं तर त्याचं अख्खं आयुष्य बदलतं. कारण सगळं आपल्या लहानपणात दडलेलं आहे. त्यामुळे मला कदाचित इतकं आकर्षण आहे. म्हणजे तुझे वडील गेले लवकर असं तू म्हणालास, तू काय साधारण वयाचा होता? 6 वर्षाचा. अरे म्हणजे तुला आठवतात तुझे वडील? मला त्यांची गोष्ट आठवते. मला त्यांनी सांगितलेली गोष्ट स्पष्ट आठवते. कारण एकदा मी अगदी 2-2.5 वर्षाचा असताना मला आंघोळ घालत असताना डोळ्यात साबण गेला आणि मी त्यांच्यावरच ओरडलो की तुमच्यामुळे गेला म्हणून. ते तेव्हा काहीच बोलले नाहीत. मला त्यांनी 2 दिवसांनी सांगितलं की एक राजवाडा होता, त्याला 2 दरवाजे होते, त्याच्यात चोरी झाली. राजा म्हणला अशी कशी चोरी झाली, दरवाजे चेक करा. रखवालदार म्हणला की नाही बंदच होते. पुढचा बघितला बंद होता, मागचा बघितला तर थोडा उघडा होता. कळलं आता चोरी का झाली? तर मी म्हणलं हो कळलं. मला असं वाटतं इथपासून ते चालू झालेलं असतं की स्टोरी टेलिंगमधनं मेसेज येणं. आणि मी माझ्या मुलांना ह्याच पद्धतीने खूप गोष्टी आजही सांगतो. कारण मला वाटतं की तो खूप छान फॉर्मॅट आहे. लेक्चर आणि गोष्ट याच्यात तो खूप मोठं अंतर आहे. आणि गोष्टी कुठल्याही वयात आवडतात. या फिल्ममधलं एक माझं फार आवडतं वाक्य आहे की गोष्ट आणि गोष्ट ऐकणाऱ्याला वय नसतं. आपण सतत तात्पर्य सांगत राहतो, पण गोष्ट आवडली तर तात्पर्य आपोआप लक्षात राहतं. नाही, मला याचा ट्रेलर बघितला, टीजर बघितला, तेव्हा मला असं वाटत होतं की गोष्टीतला बाबा जो आहेस तू आहेस. मला आत्ता ऐकताना असं वाटतंय की बाबा नाही, कदाचित ते मूलच तू आहेस की काय. म्हणजे बरोबर, कल्पना नाही. सुमित, ह्याला सलीलला सगळ्या मुलांशी गप्पा मारायला खूप आवडतं. माझा अनुभव असा आहे की आपल्याही मुलांशी नीट फार गप्पा म्हणजे फार नाही होत. तुझा काय अनुभव आहे? सगळ्या मुलांशी बोलायला आवडतं, होतं तुझं? हो, माझं होतं. म्हणजे मी एक जाहिरात करत होतो एका वॉटर फिल्टरची, म्हणजे 2005.
आणि आम्ही पेट्रोल रोडला एक घर होतं, तिकडे शूट करत होतो, ॲक्च्युअल लोकेशनवर शूट करत होतो. आणि जो माझा मुलगा झाला होता त्या फिल्ममध्ये, तो इतका व्रात्य होता, 4-5 वर्षांचा होता, आणि त्याला माझ्याबरोबर बसायचं होतं. आणि तो वॉटर फिल्टरचा जो सेल्समन आहे तो येऊन, टिपिकल फिल्म असते ना की तो माहिती देतो, आणि हा बसेच ना. त्याची आई म्हणजे जेरीस आली होती की अरे याला सांभाळा, डिरेक्टरने हात वर केले, अमुक. आणि मग काय नाही, मी त्याच्याशी ज्या गप्पा मारल्यात आणि त्याच्यानंतर तो आजतागायत माझ्या टचमध्ये आहे. आता तो मोठा आहे, त्याचं नाव नक्षत्र. तर त्याची आई माझ्या मेसेजेसवर असते. सो मला असं वाटतं की येस, मला ती आहे जाण. म्हणजे मी इरिटेट होतो, आपण लहान मुलं जेव्हा असे आलेले असे पाय वगैरे मारतात, अरे नको बाळा, हा लागतं ना, लागतं काकाला असं जरा थोडं गालगुच्चा घ्यावासा वाटतो त्यांचा. पण ती एक वेगळी जातकोळी असते मुलांची. पण माझं मुलांची फार पटतं, माझ्याकडे पटकन मुलं येतात. मी माझ्या मुलांना म्हणजे दियाला, नीरदला ना, त्यांना तान्ह म्हणजे महिन्याभराचं असताना त्यांना आंघोळ वगैरे घातलेली, आणि मला तर फार आवडतं ते. आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग आहे माझं नीरद आणि दियाशी, जसं अनन्या आणि शुभंकरचं आहे सलीलची. तर माझं असं म्हणणं आहे, याच्यामागचं सरळ सिम्पल लॉजिक असं आहे की माझ्यात आणि माझ्या मुलांमध्ये, आज मी 51 वर्षाचा आहे, माझी मुलगी 22 वर्षाची आहे किंवा मुलगा 25 वर्षांचा आहे. तर ते जे अंतर आहे ते आपण बाजूला काढूया, की सुमित राघवन आणि नीरदला बाजूला काढूया. तो जेव्हा जन्मला तेव्हा त्याच्यात मी जेव्हा बाबा झालो, तर माझ्यातल्या बाबाचं वय आणि त्याचं वय सेम आहे. बाबा 25 वर्षांचाच आहे. तर मला असं वाटतं की बाबा आपण सुमित राघवन बाजूला ठेवून बाबाचा पण मित्र होऊ, बाबाचा मित्र करूया. आणि त्यामुळे ना आज एक वेगळा संवाद आहे. प्रत्येक गोष्ट शेअर करतो, राईट फ्रॉम ब्रेकअप्स टू सगळं शेअर करतात. आणि हे फार महत्त्वाचं आहे, तो संवाद फार महत्त्वाचा आहे. आपण सतत डिप्रेशन आज खूप सगळीकडेच आपण ऐकत असतो. तर ते काय आहे, तर कुठेतरी तो संवाद खुंटला आहे. नाती थोडी विश्विषित झालेली आहेत, थोडी विरली आहेत. तर त्या नात्यांना पुन्हा एकदा उजाळा देण्याची गरज आहे. आणि माझ्या मते एकदा काय झालं, हा म्हणजे अशा बऱ्याचशा प्रश्नांना ना त्याची जाता जाता उत्तरं देतो. तर त्याच्याकडे नुसतं एक मनोरंजन म्हणून नका बघू, तर त्यातनं बोध घेता. आणि आम्ही बघा ना, आता मी मेसेज देतो असं आम्ही कुठेच केलेलं नाही. सलीलची ती म्हणजे सलील आता म्हणाला ना की गोष्टीला आणि गोष्ट ऐकणाऱ्याला वय नसतं, इतकं सुंदर वाक्य आहे ना, की तसंच आहे ते, की काहीतरी टेकअवे प्रत्येकाला आहे ह्याच्यातनं. नाही, मला ना त्याचा ट्रेलर बघितल्यावर सगळ्यात प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट जाणवलेली की सुमित आणि त्याचा मुलगा झालेला त्यांच्या चेहरेपट्टीतलं साम्य. म्हणजे असं की म्हणजे खरे आई म्हणजे मुलगा बाप सुद्धा असे नसतातच रे, म्हणजे किती किती ते असं कसं तुम्हाला. नाही, तो माझा हट्ट होता. कारण काय, आपल्या इकडे खूप मुलं, बहुतेक सगळीच मुलं, त्यांना सेम बाबा व्हायचं असतं. ते म्हणजे आता परवा मला आदर्श शिंदे पण सांगत होता की लहानपणी आनंद शिंदे लुंगी नेसायचे घरी आल्यावर, तर सगळे भाऊ आम्ही पण लुंगी शाळेत, घरी आल्यावर सगळे भाऊ पण लुंगी. इथपासनं आपण कॉपी करत असतात मुलं सगळे बोलताना. आता माझा मुलगा मला जाणवतं की तो स्टेजवर बसताना गाताना त्याचे एक्सप्रेशन पण खूप माझ्यासारखे असतात. तर इतकं ते कॉपिंग असतं. तर मला असं वाटलं की त्याच्यात तो मुलगा खूप बाबा वेडा आहे, तो बाबाची कॉपी करणार आहे, सतत त्याला सेम कपडे हवे असतात. आता जर आपण खरंच सारखा दिसणारा पण मुलगा शोधला तर ते व्हिज्युअल इतकं सुंदर दिसेल, हा माझा हट्ट होता. आणि म्हणून मी 1700 मुलं सर्व एकूण बघितली. म्हणजे पुण्यात, ठाण्यात मी सगळीकडे आणि बघत होतो. शेवटी माझे हे असिस्टंट डिरेक्टर्स किंवा प्रोडक्शनची टीम की त्यांना सारखं असं माझ्या चेहऱ्याकडे बघायचं की यांना कोणीतरी आवडलं असेल, आणि मी सांगितलं बघूया बघूया. कारण हे व्हिज्युअल माध्यम आहे, तिथे पहिलं इम्प्रेशन जे बघितल्या हे किती सेम आहेत, यांनी एक वेगळं कुठेतरी निरोप पोचतो. आणि मग ते झोपतानाही तो सेम तसाच तिरका पाय करत असतो, तसाच उशीखाली हात घालत असतो. इथपासनं ते दाखवायला खूप मजा आली, कारण ते मुळात खूप छान दिसत होतं. सापडला कुठं हा? मला तुम्ही जसं म्हटलात ना, गेली 25 वर्ष लहान मुलांची जी गाणी केली त्याची पुण्याई असावी की अक्षरशः भारतभरून मुलं आली होती.
म्हणजे बडोद्याहून आली होती, इंदोरहून मुलं आली होती ऑडिशनला, हैदराबादहून आली होती. हा 40 गावचा मुलगा आहे, अर्जुन पूर्णपात्रे. आणि तो मुलगा इतका शहाणा मुलगा आहे, कारण आम्ही वर्कशॉप पण घेतला 2-3 दिवस. तर आपल्याला म्हणजे ऐकताना असं वाटतं वर्कशॉप म्हणजे काय करत असतील, पहाटे उठून समजा काय पळायला वगैरे. तर वर्कशॉप मला असं वाटतं यांचा आवश्यक याच्यासाठी होता की आपण आपल्या बाबाचा हात पकडतो आणि एका माणसाचा हात पकडतो, या ग्रीपमध्ये फरक असतो. त्यांनी सुमितचा हात पकडताना बाबाचा हात पकडल्यासारखा पकडायला पाहिजे, कारण म्हणून त्यांचा तेवढा सहवास पाहिजे. त्यामुळे आम्ही 2-3 दिवस नुसतेच आम्ही गप्पा मारल्या, खेळ खेळलो, पण एकत्र. त्याला तो सुमित राघवन नाही वाटायला पाहिजे, त्याला तो बाबा वाटायला पाहिजे. आणि तो मुलगा खरंच फार कमाल आहे. 4 मुलं आहेत त्याच्यामध्ये, आणि ती 4ही वेगवेगळ्या शहरातली. एक ठाण्यातला मुलगा आहे, एक पुण्यातला मुलगा आहे, हा 40 गावचा, आणि एक हैदराबादचा मुलगा आहे. अशी 4 मुलं या निमित्ताने आली. आणि त्या 4ही मुलांची आपापली गोष्ट आहे. परत त्या चित्रपटात प्रत्येकाची आपली एक गोष्ट आहे. ते मला महत्वाचं वाटतं की सगळ्या मुलांना पण रिलेट होईल की हा माझ्यासारखा आहे, किंवा पालकांना तरी होईल की याचे वडील आपल्यासारखे वागतायत. हा सिनेमा करावा असं वाटलं तर ठीक आहे, आपण दिग्दर्शित करावा असं तुला का वाटलं? मला काय वाटतं, तर गाणी करताना म्हणजे मी समजा जेव्हा हताशा से हे मला काय होते, कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते, हे गातो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर वेगळा माणूस आहे, याच्या डोळ्यासमोर वेगळा येतो, तुमच्या डोळ्यासमोर वेगळा येतो. जेव्हा मला हा गोष्ट सांगणारा माणूस कसा बोलतो, तो त्याच्या मुलाला कसं सांगतो, त्यांची एक्सप्रेशन, जेव्हा डोळ्यात पाणी येतं तेव्हा ते किती येतं, त्याच्या डोळ्यात पाणी आले अशी मी गोष्ट लिहिली तर एखादा माणूस फार घळाघळा पाणी काढेल. मला तसं नाही, मला एकच थेंब आलेला दाखवायचा आहे, तर तो मलाच दाखवायला पाहिजे, असा कुठेतरी आग्रह होता. आणि वेडिंगच्या सिनेमाने तो एक अनुभव चांगला दिला होता. लोकांना फिल्म आवडली होती, विशेषतः लॉकडाऊनमध्ये तर फारच लोकांनी बघितली. सो तो एक आत्मविश्वास आला होता की आपण जे लिहितोय ते आपल्याला दाखवता येतं. आणि फार चांगली टीम बरोबर होती. म्हणजे अगदी आमच्या सिनेमॅटोग्राफर संदीप यादव म्हणून, त्यांनी इतकी सुंदर, तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलं असेल की मुलं दिसताना रंग दिसणं फार आवश्यक आहे. मला असं वाटतं मुलं हा श्रावणच असतो, शाळा हीच श्रावण असते. आता आपल्याला दिसतंय ना बाहेर, ती शाळा श्रावणातच असते कायम, आणि ती तशी दिसायला पाहिजे. तर ते त्यांनी फार सुंदर केलंय की एखादा मुलगा हिरमुसताना तो कसा किती छान त्याचे डोळे दिसायला पाहिजे, त्यांनी फारच चांगलं काम केलंय. किंवा आमचा नितीन वैद्य, आणि सगळ्यात मला असं वाटतं की शंकर महादेवन, आम्ही जसं मी म्हटलं की हा बाबांनीच, अजिबात हा लेखकांनी दिग्दर्शकांनी केलेला चित्रपटच नाही, हा बाबांनी केलेला चित्रपट आहे, किंवा बाबांनी काम केलंय का. तर तसं शंकरजी याच्यात इन्व्हॉल्ड आहे. त्यांचा मुलगा सिद्धार्थ आणि सौमिल दोघं प्रोड्युसर आहेत. तर शंकरजींच्या पण चेहऱ्यावर मी जेव्हा बघितलं की ही गोष्ट फारच वेगळी आहे, याच्यामध्ये मला माझ्या मुलांनी सहभागी व्हावं, मी याच्यात सहभागी व्हावं असं मला वाटतं. ही मला खूप मोठी मला अगदी मी सुमित समोर हे सांगतो की इतका तो कमी प्रोजेक्ट्स करतो, असं असताना त्यांनी गोष्ट मी वाचून संपवल्या, तो मला म्हणला की करूया, कधी करूया सांग. इनफॅक्ट म्हणजे त्याची पहिली रिॲक्शन होती की काय, मी वाट बघत होतो अशा रोलची, ही त्याची रिॲक्शन. आणि शंकरजींसारखा माणूस की इतकं काम केलेलं, इतकं वाचलेला पाहिलं, ते जेव्हा म्हणतात की हे करूया, यांनी आत्मविश्वास अजून आला की. सुमित, तू इतक्या दिग्दर्शकांबरोबर केलंय, संगीतकार दिग्दर्शकाबरोबर पहिल्यांदाच करत होता, तर म्हणजे काय होतं, म्हणजे काय भावना होत्या, किती साशंकता होती? मी ना सलीलला टू बी व्हेरी ऑनेस्ट 2007 पासून ओळखतो. 2007ला आम्ही सारेगमपचं सेलिब्रिटी स्पेशल केलं होतं, ज्याच्यामध्ये मी, प्रसाद ओक, सुनील बर्वे, सीमा देशमुख, आम्ही सगळे होतो. तर सलील तिकडे मेंटॉर होता. 4 मेंटॉर्स होते, मिलिंद जोशी, मिलिंद इंगळे, कौशल इनामदार आणि सलील. सलील माझा मेंटॉर नव्हता, माझा मेंटॉर मिलिंद होता जोशी. पण एक असतं ना की अच्छे सगळेच मित्रच आहेत, 4घे मित्रच आहेत मेंटॉर्स. कौशल तर कॉलेजमधला आहे. पण सलील बरोबर एक ट्युनिंग झालं, कारण आमच्या दोघांचाही आवडता चित्रपट म्हणजे गोलमाल, कुठला, पालेकरांचा आणि उत्पल दत्त. तर आम्ही कधी भेटलो की म्हणजे फोन केला की इश बेटा कैसे हो वगैरे, असंच ही सुरुवात असायची आमची. आम्ही आता खाली पण उतरले इथे, कित्ता पवित्र म्हणलं ते काहीतरी एक असतं ना. तर त्यामुळे ना
इतकं बॉन्डिंग झालं ना, मला वाटलं ह्याला काय टेरिफिक आहे रे माणूस हा. ही माझी पहिली रिॲक्शन होती. म्हणजे त्याचं काम, त्याचं संगीत हे बाजूलाच राहिलं. म्हटलं ह्यानी नट व्हायला पाहिजे होतं. हा टेरिफिक नकला करतो किंवा टेरिफिक, याचा कॉमिक सेन्स टेरिफिक आहे. तर दॅट वॉज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड बिटवीन मी अँड सलील. आणि मग ऑफकोर्स सलीलची गाणी ऐकत आलो आपण. त्याचं त्याला या पेटीला आणि सलीलला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीला. सो सो इट्स अ संगीतकार म्हणून किती तगडा आहे माहितीच होतं. आणि मग सडनली जसे ट्रॅक रूळ बदलतात तसं मग त्याचा वेडिंगचा सिनेमाला. आणि मग म्हटलं अरे दिग्दर्शक झाला सलील. बरं सलीलशी काय दररोज भेट गाठ नाही, कारण तो पुण्यात, तो आला कधीतरी मुंबईत, कधीतरी एखादा फोन आला. पण आमचा मागच्या पानावरनं पुढे अशी मैत्री आहे. आम्हाला काही त्याला अरे हा कसा आहेस रे असं नाही, अरे अशी आमची, हा सूरच आमचा वेगळा लागतो एकमेकांशी बोलताना. आणि मी एक चित्रपट डिरेक्ट करणार होतो 2019 मध्ये. आणि तेव्हा पुण्यात त्याची रेखी सुरू होती. आणि नितीन वैद्य आमचा कॉमन प्रोड्युसर, तो मला म्हणाला की सलीलला एक कथा ऐकवायची तुला. तर हे ऐकल्यावर मी त्याला हो म्हणालो. नाही पण ऐकून नाही मी करतो चित्रपट, असं सगळं झालं. आणि ऐकणं फक्त फॉर्मॅलिटी होती स्क्रिप्ट. आणि स्क्रिप्ट ऐकल्यानंतर मी म्हणजे आय वॉज स्पेल बाउंड. उगाच इफेक्टसाठी म्हणून मी सांगत नाही आहे, पण आज 35 वर्ष झाली मला चेहऱ्याला रंग लावून. तर त्यामुळे मला माहिती आहे की सेन्सिबिलिटीज आणि सेन्सिटिव्हिटीजची मात्रा योग्य असणं हे किती गरजेचं आहे आजच्या काळात. एका प्रोजेक्टमध्ये नाहीतर आपण बघत असतो की प्रोजेक्ट सुरू होतं आणि मग त्याचं काहीतरी भलतंच होतं. तर तसं न होता जे विजन, जे लिहिलं होतं तेच बरहुकूम आम्ही केलेलं आहे. आणि त्यामुळे ना ते प्रोजेक्ट जरासुद्धा हललेलं नाही. तर मला माहिती होतं की हे तसं आहे प्रोजेक्ट. आणि जसं सलील म्हणाला, मी फार कमी काम करतो. आणि दिस आय एम वन ऑफ द प्राऊडेस्ट मोमेंट फॉर मी टू बी अ पार्ट ऑफ एकदा काय झालं. सुमित, खरं तर तुला यश आणि हे खूप लहान वयापासून तू बघत आलेला आहेस. खूप लहान वयामध्ये असताना तू नाटकांच्या मधून म्हणजे नाटकांमुळे तू महाराष्ट्राला माहिती झालास. तुझ्या त्या वयातल्या तुझ्या विचार करण्याचा, आई वडिलांबरोबरच्या नात्याचा, ह्या सगळ्याशी काही असा संबंध नक्की आहे. एकतर मुलांचा आपण विषय करत होतो तर बोलत होतो. तर माझी कारकिर्दच बालरंगभूमीपासून सुरू झालेली आहे. फास्टर फेणे आहे त्याच्यानंतर. तर त्यामुळे ना, आणि भागवत आजोबांना भेटलोय मी, भारा भागवतांना. आणि पहिला एपिसोड जेव्हा मी शूट केला होता तेव्हा दोघे आजी आजोबा दोघे आले होते. आणि अर्ध्या तासानंतर फार कंटाळवाण आहे नाही काय सगळं असं म्हणाले. लिहिणं किती छान असतं. पण त्यांनी मला, जेव्हा मी ती अर्धी चड्डी आणि तो चौकड्यांचा शर्ट घालून गेलो ना, आणि ते बघणं, अरे आला रे माझा फाफे आला, माझा बनेश आला, असं जेव्हा ते म्हणाले ना, तर असं तो पुरस्कार असतो एक वेगळ्या प्रकारचा. तर त्यामुळे ना बाल हे मला चिकटलेलंच आहे. म्हणजे बाल कलाकार असू दे. माझं पहिलं नाटक मला भेट हवी होती, त्याच्यामध्ये मला नाट्यदर्पणचा, तेव्हा नाट्यदर्पण यूज टू बी ऑस्कर्स ऑफ मराठी रंगभूमी ना. तर मला नाट्यदर्पणचा विशेष लक्षवेधी बालकलाकारचा 86 साली पुरस्कार. त्याच्यानंतर रंगोमलत्या मनाचे. आणि रंगोमलत्या मनाचेचा एक किस्सा की आम्हाला मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला. आणि दीनानाथला प्रयोग आहे आणि मंगेशकर कुटुंब आलेलं आहे. आणि पहिला अंक संपला. इंटरव्हलला आमचे हनुमान शिंदे धावत आले, म्हणाले सुमित VIP रूममध्ये बोललोय. मी जाऊन दार उघडलं, साक्षात सरस्वती समोर बसलेली आहे, बाजूला हृदयनाथजी बसलेले आहेत. आणि ते लता दीदीने बघितलं, अरे ये असं म्हणून मी त्यांच्या पायाशी बसलो. काय गोड काम केलंस बाळा असं म्हणून तरी. तर बाळा हे जे आहे ना, हे बिरुद हे जी असं चिकटलंय ना मला. आणि मग त्यांनी असंच काम करत राहा. आय मीन असा हात फिरवणं सरस्वती मातेने डोक्यावरनं. तर तो पण आपल्या दोघातला एक फार समान दुवा आहे की आम्ही तासन तास लता दिदी या विषयावर बोललेलो, तासन तास. किंवा आम्ही प्रवास आता शूटिंगच्या निमित्ताने, तर आम्ही एका लावली, एक तुझी फरमाईश एक माझी फरमाईश, फक्त लता दिदी ऐकायचं. तर असे अनेक गोष्टी आहेत. मला असं वाटतं की तो जे म्हणला की समान सेन्सिटिव्हिटी असणं अशा प्रोजेक्टमध्ये ते फार महत्वाचं आहे. कारण इतक्या नाजूक गोष्टी आहेत मुलांच्या मनातल्या, एका बापाच्या मनातल्या, किंवा आजी आजोबा. सगळ्यात मला महत्वाचं वाटतं की आजी आजोबा ही संस्था
हवी असं मी मानतो. मला खूप चांगलं ऐकायला मिळालं आजोबांकडनं, अगदी स्तोत्रांपासून गोष्टींपर्यंत. तर त्या मुलांचं अक्षर वेगळं दिसतं असं मला वाटतं, भाषा वेगळी ऐकू येते असं. आणि इव्हन माझ्या सासूबाई ह्या चाइल्ड सायकोलॉजीमध्ये भरपूर काम केलेलं आहे. तर त्यामुळे ना ते ज्या पद्धतीने डील करतात ना, ते बघून बघून मला की त्या बाई येतात, म्हणजे दिया 12वीला होती तेव्हा सगळं काम सोडून इकडे आल्या फक्त दियाचा अभ्यास घ्यायला. हा जो बॉन्ड आहे ना, हा माझ्यामध्ये कुठेतरी अजून दृढ होतो या चित्रपटामुळे, की हे फार महत्वाचं आहे. आज आपण नाही राहत जॉईंट फॅमिलीजमध्ये, आज सगळे न्यूक्लिअर फॅमिली झालेले आहेत, पण तरीही आजी आजोबा हे महत्वाचेच आहेत, ह्यांच्याशिवाय नाही काही खरं. आपल्या गप्पा सुरू आहेत पण ती पेटी खुणावते आणि यातले गाणे पण खूप गोड आहे. आम्ही ते रिलीज होताना ऐकतोय. बरं, शंकर महादेवनांचा आवाज आहे, तर आम्हाला म्हणजे याच्यात बाप आणि मुलाचं गाणं आहे. मला वाटतं बाप आणि मुलीचं गाणं खूप महाराष्ट्राने सगळ्यांनी खूप प्रेम केलं, दमल्या बाबाची कहाणीवर. याच्यातला ना, मी स्क्रिप्ट लिहिता लिहिता या खरं तर पहिल्या 4 ओळी लिहिल्या होत्या, की सगळ्याच वडिलांना असं वाटतं ना, की आईला पण वाटतं, हा काही फक्त बापाचं नाही, की पुढच्या पिढीला मी किती देऊ आणि किती नको. सगळे अनुभव द्यावेसे वाटतात. आपण चांगलं पेंटिंग बघितलं असं वाटतं मुलांना घेऊन येऊ, चांगलं खाल्लं वाटतं अरे हा यांना घेऊन येऊ. ते जे असतं, तर त्या ओळी मी लिहिल्या होत्या की ही वादळे हृदयातली देतो तुला घेशील ना, स्वप्ने खुळी डोळ्यातली देतो तुला घेशील ना. पण सतत वाटत काय असतं माहितीये का, ही पाखरे बघ चालली क्षण घेऊनी एक एक रे क्षणा थांबना गाव दे एक गाणे पुन्हा रे क्षणा थांबना. तर काय होतं माहितीये, मॉन्टेसरीत मुलांना कडेवर नेलेलं असतं ना, ती मुलं तू थांब तू थांब तू जाऊ, ती मोमेंट गेली ना. मग शाळेत पहिल्या दिवशी ड्रेस घ्यायला, बूट घ्यायला, हेअरबँड घ्यायला, ती मोमेंट पण गेली. खटाखट मोमेंट जात आहेत, काळ पुढे धावतोय म्हणून तर रेक्षणा थांबना. तर हे इथपर्यंत मी लिहिलं, म्हणजे मला संदीप विषयी आणि माझ्याविषयी सांगायला आवडेल हा, की इथपर्यंत गाणं मीच लिहिलं होतं. आणि मला बाप म्हणून ना मला खूप भरून यायला लागलं. मी म्हटलं की मी नाही लिहू शकत रे पुढे, मला शक्य नाही. तर संदीप म्हटलं लिही रे, छान लिहितोयस. म्हटलं नाही नाही प्लीज अंतरे तू लिही. तर मला म्हटलं काय हवंय, म्हटलं तुला माहिती आहे काय हवंय ते, की एका आई किंवा बापाला काय वाटत असतं की आयुष्यात इतक्या सुंदर गोष्टी आहेत आज जगामध्ये, वाचायला बघायला, सगळ्या तर मी नाही करू शकत, मी जे केलं ते तुला सांगतोच, माझ्या पुढे जा एक पाऊल, उरलेल्या गोष्टी तू अनुभव. तर संदीपनी फार सुंदर लिहिलं गाणं. सुनील असताना त्यांनी गायला पाहिजे. ईश्वराचे रंग हे दाही दिशांना विखुरले, कण वेचले नादावणी काहीतरी राहिले, जे वेचले ते ठेव तू, जे राहिले ते वेच तू, या तुझ्या इवल्या मुठीतून स्वप्न हे जपशील ना रे क्षणा. क्या बात. आता शंकर महादेवांचा उल्लेख झाला, तुम्ही स्वतः संगीतकार आहात, तर शंकर महादेवांनी याच्या संगीतामध्ये काय म्हणजे मदत केली, कोणत्या प्रकारची मदत केली आणि त्याचा किती फायदा झाला? ते इतके भले आहेत ना, म्हणजे उत्तर मी देणार. म्हणजे मला मी जे काय बघितलं ते, हा रेकॉर्डिंग सुरू आहे, मी म्हणालो की मला यायचं, कारण हे गाणं हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे. ह्याला नॅशनल अवॉर्ड नाही मिळालं तर मलाच फार वाईट वाटेल या गाण्याला. नाही, सिरियसली सांगतो मी. तर सलील इथे बसलाय, सलीलचं कौतुक करायचं म्हणून नाही, किंवा माझा चित्रपट आहे त्याचं पब्लिसिटी करायची म्हणून नाही, पण कुठेतरी ना असं भिडतं ना, तसं हे गाणं आत्ता पण माझ्या डोळ्यात पाणी आहे. हे गाणं मी जेव्हा जेव्हा ऐकतो ना तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं. त्याच्या मागची जी काय बाकीची असेल हे ते वगळता नुसतं गाणं म्हणून जर आपण ऐकलं
तर शंकरजी गाणार म्हटल्यानंतर मी जाऊन स्टुडिओत बसलो आणि ह्यांचा एक व्हिडिओ मी शूट केलेला आहे की शंकरजी समोर बसलेत आणि असा सलील पेटी घेऊन. म्हणजे माणूस का ग्रेट असतो, का लेजंड्स आहेत हे, कारण पुन्हा त्यांच्यातलं मूल जिवंत आहे, त्यांच्यातला तो स्टुडंट जिवंत आहे. आज काय अचीव नाही केलं त्या माणसाने, हां, पण असे बसलेत. हां, तर सलीलजी, हां बरं एक बार, हां वो गगम आहे ना, असं म्हणून ते मला शिकत थोडं. तर ते ज्या पद्धतीने ते समर्पण असतं ना कम्प्लिटली, की ही जस्ट गेव इन, की हां, तर ते मी बघितलं. आणि मला या निमित्ताने असं पण वाटतं की भली माणसं बघणं फार आवश्यक असतं. मी माझ्या मुलाला शुभंकरला जेव्हा म्युझिक लॉन्चला तो आला होता, मी म्हटलं तू शंकरजी कसे आहेत बघ, ते कसे वावरतायत बघ मुलांना. आणि मला चित्रपटात नाही हे वाटतं की चांगली माणसं कशाला दुष्ट बायका सतत दुधात विष टाकतायत, कशासाठी पाहिजेत एकमेकांकडे चिडून चिडून. चांगल्या माणसांना पुरेसे प्रॉब्लेम असतात ते सोडवता आपलं आयुष्य जातं. खरं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे EMI आपण भरत असतो, त्याच्यात आपली सगळी शक्ती जाते. आता परत एक कोणीतरी दुष्ट माणूस आणत, त्याची गरज नसते असं मला प्रामाणिकपणे वाटतं. की भले पण दाखवलं नसतं तर ते भले पण चिकटतं कुठेतरी ऑडियन्सला, असं माझा विश्वास आहे. तर शंकरजींचं असं आहे की ते जातात तिथे तो भलेपणा घेऊन जातात. आणि त्यांनी ते इतकं सुंदर गायलंय. त्याची 2 व्हर्शन्स आहेत, त्याचं अनप्लग्ड व्हर्शन पण गायलंय त्यांनी, ते आता फिल्म मध्ये बघायला मिळेल. ते इतकं ऐकायला अप्रतिम. मिळेल नाही इथं. बघू आम्ही, ऐकायला मिळालं तर चालेल. नाही चाल तीच आहे. बरं. नाही, आणि त्यांनी जे काही चेंजेस सुचवले त्याच्या काय नाही सुचवलं? काय माहितीये का, त्यांच्यातला हा मोठेपणा आहे की ते असं दाखवतच नाहीत की ते मोठे आहेत. हा मोठेपणा असतो की ते मला म्हणले की सी आप ही म्युझिक कीजिए, बच्चों का है सब, तर तुम्ही खूप चांगलं केलंय मुलांचं काम. मी ना व्हॉट एव्हर यू नीड मी तुम्हाला मदत करतो. तर कोणी गावं, कोणी त्याचा ट्रॅक करावा, हे सगळं मी त्यांच्याशी डिस्कस केलं. आणि मला ते इतकं भाग्य वाटत होतं की आपल्या फिल्मची गाणी करायला, आपल्याला डिस्कस करायला कोण आहे, तर शंकरजी आहेत डायरेक्ट. किंवा मुलगा पण त्यांचा सिद्धार्थ. हे सगळे म्युझिकली इतके रिच आहेत. सौमिल शृंगारपुरे ज्यांनी बॅकग्राऊंड केलं म्युझिकली ना, कारण शंकरजींबरोबर लहानपणापासून राहून ना एक स्टँडर्डच खूप वेगळं बनतं. 100% व्याख्या 100% बनते. पण सुनिधी चव्हाण पण आहे, म्हणजे सगळे हिंदीतले मोठे गायक आपल्या पिक्चर. खरं तर सुनिधीचं कास्टिंग हे खूप अनयुज्युअल आहे, कारण ती अंगाई आहे. आणि मला असं वाटत नाही की सुनिधीकडनं कोणी पटकन अंगाई एक्सपेक्ट केली असेल. मी आणि शंकरजीच बोलत होतो, मी त्यांना चाल ऐकवत होतो. आणि ती अंगाई जी आहे ना, ती फक्त लहान बाळाला आई झोपवती अशी अंगाई नाहीये. मला असं वाटतं की 50व्या वर्षी पण आपण जर खूप स्ट्रेसमध्ये असू आणि आपण पडलोय आणि आपण कूस बदलतोय आणि आपल्याला झोप लागत नाही आणि आईने येऊन जर डोक्यावर थोपटलं ना, तर का नाही आवडणार, शांत झोपच लागेल. तर ती अंगाई ना मोठ्या मुलाची, सुमितला सुहासताई आणि अर्जुन पूर्णपत्रे, चिंतन त्याचं नाव आहे पिक्चर मधलं, त्याला उर्मिला कानिटकर, अशी ती 2 आई आणि 2 मुलं अशी अंगाई. त्यामुळे त्याचे सगळे रेफरन्सेस हे असे आहेत की कुठल्याही वयाला ते योग्य होतात. सुनिधीकडनं मिळालेली सगळ्यात मला आवडलेली कॉम्प्लिमेंट म्हणजे की जब से गाना रेकॉर्ड किया मेरे बच्चे के लिए मैं यही गाती. तर मला असं वाटतं की इतकं मोठं, इतकी शेकडो गाणी गाणाऱ्या व्यक्तीने आपलं गाणं रोज तिच्या तोंडात असावं. किंवा मला मजा आली, तिने पाठ गायलं म्युझिक लॉन्चला, मराठी काव्य, कागद नाही काही नाही. या निमित्ताने सगळ्यांना ते सांगावं वाटतं की पाठ गाण्याने फरक पडतो. काय होतं, ते रक्तातून येतात शब्द डायरेक्ट. तर ते तिने जे गायलंय ना, मी म्हणजे मला ते गाणं पण अवघड होतं, कारण तिने जो त्याची फक्त एक गंमत सांगतो, म्युझिक अरेंजमेंट या विषयावर आपण फार कधी बोलत नाही. इंद्रजित शर्मा, टबी त्यांचं निकनेम, त्यांनी याचा ट्रॅक केला. शंकरजींनी मला सांगितलं की हे खूप चांगलं करतील. त्यांनी अप्रतिम ट्रॅक केला, खूप वॉयलिन्स बिलिन्सचा भरलेला ट्रॅक होता. मी तो ऐकला आणि त्यांना फोन केला की सर ये बहुत ही अच्छा है, लेकिन मैं ही डायरेक्टर हूँ तो मुझे मालूम है इसका लाइटिंग क्या है. तर ना या अंगाईत एक येलो बल्ब आहे, हा ट्रॅक ना लाइटिंग पेक्षा लाऊड होतोय सर. हा ठीक आहे, शाम को भेजता हूं. आणि त्यांनी जो आता जो तुम्ही ऐकता, अक्षरशः 4 किंवा 5 वाद्य आहेत, पण अंगाई कशी असावी, त्याचा ॲम्बियन्स कसा असावा, तर हा त्याचा फार चांगलं उदाहरण आहे. आणि मुळात मला असं वाटतं अंगाई हा प्रकार खूप
आतला आहे. मला वाटतं ती गाणं नसतंच ते ना, ते आईचं थोपटणं असतं किंवा आईची हार्टबीट असते अंगाई म्हणजे. सगळ्याच बायका गायिका होतात जेव्हा त्या अंगाई म्हणतात आणि ते मन लावूनच गातात. तेव्हा कुठल्याही गायिकेचं गाणं आपल्याला वाईट नाही वाटत पहा, कारण ते इमोशनच इतकं तगडं आहे. काय तू काय 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 अप्रतिम तुझ्याकडनं वाक्य येत आहेत. मगाशी तू बोलताना म्हणालास की मुलं म्हणजे श्रावण असतात, शाळा ह्या शाळा म्हणजे श्रावणच असतं. आत्ताही तू अंगाईच्या बद्दल आईचे हार्टबीटच असतात, ते फार छान सुचतंय तुला. त्याच्यातनंच चित्रपट सुचलेला आहे. पण ते अंगाई तर अंगाईचं सांग. अंगाई होऊन जाऊ दे. निजली रात निजे चांदोबाई, बाळाला झोप काल येत नाही. सांगता सांगता माझी दमली कहाणी, मिटावीत फुले तशी मिटू दे पापणी. गुण गुण करताना शिणली अंगाई, निजली रात निजे चांदोबाई. काय होतं आणि मुलं आता आजकाल हॉस्टेलला गेलेली असतात बाहेर जायला, तर ते व्हिज्युअल असतं ना. धावनिया तुझ्या पाठ दिस गेला सारा, घरभर साऱ्या तुझ्या खेळाचा पसारा. मागितले जे जे तुला दिले मी आणून, सारे देता येते निजाणावी कुठून ज्योत. जीवाची जीवाने कारे उजळत नाही. बाळाला झोप येत नाही. तर आईची बापाची धडपड असते ना, ज्योत जीवाची जीवाने कार्य उजळत नाही. तुला माझ्या ज्योतीने जर तुझी ज्योत उजळत आली असती ना, तर मी सगळं दिलं असतं. किंवा म्हणजे त्याचं पुढचं कडवं पण आहे. नको दचकू असा मी कुठे जात नाही, बाळ जागे आणि कधी निजते काय. फार फार भागलास आता घे विसावा, सारा सारा शिणावाटा मिठू मिठू यावा. तुझे सोसणे हे मला सोसवत नाही. तुझे सोसणे मला सोसवत नाही, हे कुठल्याही वयाच्या आईचं म्हणणं आहे. मग ते लहान मुलाचं थोडासा ताप आला आणि तो झोपत नाही इथपासून ते एक 50-55 वर्षाचा मुलगा त्याच्या बिझनेसमध्ये स्ट्रेसमध्ये आहे आणि तो नीट झोपत नाहीये, हा सुद्धा तुझे सोसणे मला सोसवत नाही, हे फक्त आईच म्हणते. म्हणून सुमित जे मगाशी म्हणलं ना, नात्यांचं आहे की एक रिॲक्शन सांगतो. अनेक फेस्टिवलमध्ये त्याला बक्षिसं मिळाली. एका फेस्टिवलला मी जाऊ शकलो. फेस्टिवलचे स्क्रीनिंग झाल्या झाल्या मी पुढे जाऊन उभं राहिलो, मी नमस्कार केला, सगळी लोक टाळ्या वाजवत होती. एक मुलगा फोनवर बोलत होता. तर नॅचरली माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्यांनी 30 सेकंदात फोन संपवला आणि हात वर केला आणि म्हणला की सर मला पहिल्यांदा बोलायचं. म्हटलं बोला ना. तो म्हटला सॉरी मी फोनवर बोललो, पण फिल्म संपल्या त्या क्षणाला मला माझ्या आईचा आणि बाबांचा आवाज ऐकणं मस्त होतं. मी आता घरी जाऊन त्यांना भेटीन, त्या क्षणाला मला त्यांचा आवाज ऐकायचा होता. तर मला ही असं वाटलं की हा पुरस्कारच मिळाला. फेस्टिवलच्या सिलेक्शनला मला जेवढी मजा आली ना, तेवढी त्याच्या एका वाक्याने आली. तर मला असं वाटतं की फिल्म झाल्या जर एकटे आई वडील गेले असतील ना, त्यांना धावत घरी जाऊन मुलांना कुशीत घ्यावं असं वाटलं पाहिजे, आणि मुलगा झाला तर त्याला धावत जाऊन वडिलांना मिठी मारावीशी वाटली पाहिजे. असं काहीतरी झालंय. आम्ही खूप वर्षानंतर एखाद्या चित्रपटामध्ये अंगाई ऐकली आहे, हेच विस्मयकारी आहे ॲक्च्युली. पूर्वीच्या काळी अशा अंगाई असायच्या. आज कल मेढल गयास हे एक गाणं होतं, मला आठवतं माझे वडीलही म्हणायचे. पण आताचे बाप तुम्हाला दिसत आहेत अंगाई वगैरे गाताना कुठे? मला तर दिसत नाहीत. आमच्या घरात दिसतो, याच्याही घरात दिसत असेल. मला वाटतं की ते तुमच्या फोकसवर आहे. म्हणजे तुम्हाला किती मजा येते. मला वाटतं प्रिव्हिलेज म्हणून जे घेतात ना पालकत्व, जबाबदारी वेगळं, बर्डन तर अजून वेगळं. प्रिव्हिलेज म्हणून मी घेतो की मला काय अंगाई गायला मिळते यार,
अजून 2 वर्षांनी, आता मुलगी माझी 15 वर्षाची आहे, शुभंकर 17, अनन्या 15. कधीतरी तिला आता वाटलं की बाबा मला थोपट ना असं म्हणलं तर मलाच भरून येतं आपल्याला काहीतरी की अरे थोपट म्हणते ती. कारण आता तर ते तुम्हाला प्रिव्हिलेज आहे अंगाई म्हणण्याचं, ते सोडू नका, कारण त्याच्यानंतर नाही कोणी तुम्हाला म्हणत माझ्यासाठी अंगाई. आणि अजून एक आहे ना की एक ठराव गेलाय आयुष्यातला. अंगाईमुळे ना एक ठराव येतोय. हे जॉनरच कुठेतरी ह्या फास्ट पेस्ड चित्रपटांमध्ये ना हा जॉनर खूप स्ट्रॉंग जॉनर आहे हा. आणि किती असतील तुम्ही बघा ना, विचार करा. आता तुम्ही जरी मोजायला घेतलं, तुम्ही 3-4च्या वर नाही मोजता येणार तुम्हाला गाणे तुमच्या डोक्यात येणं. तर मला वाटतं की हा खूप स्ट्रॉंग पॉइंट आहे हा चित्रपटातला, की अंगाई पुन्हा एकदा ना त्याला उजाळा मिळतो, अंगाई येते पुन्हा एकदा. आणि ज्या धाटणीचा चित्रपट बनलेला आहे त्याच्यामध्ये ही नसती तरच नवल. तुम्ही लहान मुलांना घेऊन सिनेमा करताय. लहान मुलं ही फुलपाखरासारखी असतात की ज्यांना पकडून ठेवणं अशक्य असतं आणि पकडून ठेवून त्यांच्याकडून कामही करून घेऊ नये, ती खुलत नाहीत तेवढी. इतकी लहान मुलं आम्हाला ट्रेलरमध्ये सुद्धा दिसत आहेत. लहान मुलांवर आधारित सिनेमा आहे. शूटिंगच्या वेळी काही करामती केल्या की नाही त्यांनी? खरं सांगू का, हा तसा बालचित्रपट नाही, हा लहान मुलं दिसणारा सगळ्यांचा चित्रपट आहे. आई बाबांचा जास्त आहे मुलांपेक्षा. मुलांना घेऊन जावं आई वडिलांनी असं आहे. तर मुलं जी सगळी होती, तर मला एक किस्सा आठवतो की शूटिंगला 5-6 मुलं होती आणि चालला होता गलका चालला होता त्यांचा. तर उर्मिला माझ्या शेजारी बसली होती. तर ती मला चांगली ओळखते ना, ओरड ना म्हटलं बघतोच मी. आणि मी गेलो आणि म्हटलं अरे एक आता शूटिंग आहे की नाही, हां तुम्ही ओरडा तर तुम्ही दमाल, मग तुम्ही दमाल तर काय होईल, शूटिंगमध्ये तुम्ही चांगले दिसणार नाही, हो की नाही. तर मी परत येऊन बसलो, उर्मिला म्हटलं काय कापतायत, काय ओरडलायस. पण मला असं वाटतं की ओरडून काय होईल, ओरडून काय होईल, ते पुढच्या वेळी एकमेकात डोळे मारतील की हा आला. कशाला, माझं म्हणणं आपली एनर्जी घालवायची, त्यांना त्रास द्यायचा. नीट सांगून सगळी कामं होतात असं मी फार मानतो, मुलांना स्पेशली, की छान त्यांच्या गळ्यात हात टाकून की हे बघ. म्हणजे मला आठवतं याच्यातला जो शेवटचा पार्ट आहे, तर अर्जुन पूर्णपात्रेनी, म्हणजे जसं सुमित म्हणतो की त्यांनी स्टेडियमच्या बाहेर त्यांनी बोळा फिरवलाय, सगळे शॉट स्टेडियमच्या बाहेर मारलेत त्यांनी, त्या अर्जुन पूर्णपात्रेनी. तो फुटबॉल प्रेमी आहे. मी त्याला फक्त जसे हात दोन्ही धरून त्याला म्हटलं, अर्जुन हे बघ, ही आपल्या फिल्मचं कसं आहे माहिती आहे, वर्ल्ड कप फायनल आहे आणि त्याचा मेस्सी आवडता. म्हटलं मेस्सीला एक पेनल्टी किक आहे, ती पेनल्टी किक गेली, वर्ल्ड कप तुझा. सो फोकस कर, हां इकडे तिकडे नको, तुला काय करायचं तुला माहिती आहे, हा सीन तुझा आहे, तू लक्षात ठेव, बाकी इकडे तिकडे नाही, तू ते गोल आणि तू मेस्सी हे लक्षात ठेव. ही जर तुझी किक आत गेली तर तू मेस्सी. इतकं त्याच्या भाषेत त्याला त्याचा वर्ल्ड कप, त्याची फायनल, तर तो इतका फोकस्ड होता. आणि त्यांनी तो म्हणजे त्या सीनमध्ये कोण कोण आहेत, डॉक्टर मोहन आगाशे आहेत, सुहास जोशी आहेत, हे सगळे असताना तो मुलगा इतका उठून दिसतो तरीही. हे तर स्टॉलवर्ड्स आहेत. म्हणजे मला जेवढी मजा हृदयनाथजींबरोबर कार्यक्रम करायला येते, तेवढीच मजा मला डॉक्टर आगाशे आणि सुहासताईंबरोबर काम करताना आली. कमाल ऍक्टर्स. म्हणजे सुहासताई किंवा आगाशे हे ना त्यांच्या नुसत्या प्रेझेन्सनीच सगळं बनून जातं. ते नुसते बघतात ना, त्यांना काही करायलाच लागत नाही ऍक्टिंग, असं मला लक्षात आलं. यांच्यापेक्षा चांगले आजी आजोबाच नसतील. बरोबर. म्हणजे मला मुक्ताचं आठवतं, मुक्ता बर्वेनी याच्यात चाइल्ड सायकॅट्रिस्टचा रोल केलाय. म्हणलं तर छोटा, म्हणलं तर खूप महत्वाचा रोल आहे. ती डबिंगला आली आणि ती सुहास त्यांचा एक सीन बघत होती आणि म्हणलं असं कधी जमायचं रे. ही तिन्ही म्हणण्याला खूप मतलब आहे. तर अशी ही लोक होती किंवा मुलांबरोबर आम्ही आरडाओरडा नाही. मुख्य तू सुमितला किंवा कोणालाही आमच्या युनिटमध्ये विचारू शकतेस की एकदाही सेटवर, पण तुम्ही सेटवर नाही, तुम्ही प्रत्यक्ष आयुष्यामध्ये कधी ओरडला असाल ना मुलांना? हो, दम दम. हा ना. दिलेलं आहे, दिलेलं आहे. कारण असं आहे की जरा तुमचं हे बघून ना आमच्या घरातल्या आमच्या पोरांना की हे असलेच आई बाबा आपल्याला कुठला मिळाला असं. नाही, आमच्याकडे कसं आहे, अबोला अच्छा. की मग अरे बाबा म्हटलं नाही तू कर, हे असं झालं ना की बापरे फारच बरं, कारण ते जास्त लागतं. हो, न चिडणारा माणूस चिडलेलं जाणं होतं. रोजच तापट माणूस येऊन आरडाओरडा करतोय, तर मी म्हटलं तसं लोक एकमेकात डोळे मारतात, हा चालू झालं, खातील आणि गप्प बसतील. हे जे पोट भरलं की गप्प डायनिंग टेबलच्या खाली पाय. खरं तर
सलील आत्ताच्या मूव्हीमध्ये सिनेमामध्ये बरेच लहान मुलांची निवड केली आहे, पण मला आठवतं की पुण्यामध्ये जे ऑडिशन चालू होतं त्यावेळी चिक्कार म्हणजे भरपूर असं सगळ्यांमध्ये एक क्रेज पसरली होती की एक उत्सवाचं वातावरण होतं की इतकी गर्दी, हे काय चाललं असं खूप चर्चा होती. तर त्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं नाही, निवड झाली नाही, त्या मुलांबद्दल काय वाटतं? फार चांगला प्रश्न. मी ना सगळ्या पालकांना आधीच सगळे जमले होते, कारण मी जेव्हा 8 वाजता तिथे पोहोचलो, 9 वाजता ऑडिशन डिक्लेअर केलं होतं, 8 वाजता पोहोचलो तेव्हा 450 मुलं होती. तर तिथे मी सगळ्यांना सांगितलं की मी तुम्हाला अगदी सुरुवातीला सांगतो की कास्टिंग आणि गुणवत्ता या 2 वेगळ्या गोष्टी असतात. खूप गुणी असेल तुमचा मुलगा, पण जर मला जसा लिहिताना दिसलाय तसा जर दिसत नसेल तर तुम्ही त्याला मी रिजेक्ट नाही करत आहे, हे तुम्ही प्लीज लक्षात घ्या. तुम्ही त्याला तूच काहीतरी चुकीचं केलंस, तू नीट केलंस नाहीस असं प्लीज बोलू नका. हे मी सगळ्या पालकांना माईक घेऊन सगळ्यांना जमवून सांगितलं, पुण्यात काय ठाण्यात काय, कारण हे फार आवश्यक असतं. कारण रिजेक्शन झाल्यानंतर पालकच ते खूप मनाला लावून घेतात आणि मुलंही. ऑडिशन थांबली होती, लास्ट डेट होती, तरी सुद्धा एक्सटेंड करणं किंवा बरेच पालक उत्सुक होते, येत होती. त्यांनाही सोशल मीडियावर आव्हान केले होते की अरे आता इथलं झालं वगैरे. मला याच्यात जुळी मुलं हवी होती, 2 जुळ्यांच्या जोड्या हव्या होत्या फक्त एका सीनसाठी, आणि 30 एकूण मी जुळ्यांच्या जोड्या बघितल्या आणि याची इतकी मजा येत होती. नंतर मला वाटलं मलाच भास होतो बहुतेक. सतत असं होतं ना, सतत एकानंतर एक जुळे येत होते आणि ते इतकं क्यूट वाटत होतं की इतकी वेगवेगळ्या वयोगटाची, आणि त्यांनी सेम ड्रेसेस घालून मुलांना आणलं होतं. तर त्या ऑडिशन ही एक खरंच मजा होती. आणि मला हा अर्जुन पूर्णपत्रेच्या आई वडिलांनी सांगितलं की आम्ही तिथे पोहोचलो चाळीसगावहून आणि सकाळी आलो की चला पटकन जाऊ, 8 वाजता अर्धा तासात संपू, मॉल बिलमध्ये जाऊ, पिक्चर बघू. तर ते म्हणले आम्ही 8:30ला पोहोचलो तेव्हा आमचा 450 नंबर होता आणि 4:30 वाजता आमचा नंबर लागला. पण गंमत अशी असते, 3-4 वेळा ते म्हणले आम्हाला असं वाटलं की जाऊया का, किती गर्दी आहे, जाऊया का. पण अशा वेळेचा पेशन्स की तो किती कामाला आला त्या मुलाच्या आणि आपल्या फिल्मच्या सगळ्यात. खरं. ॲक्च्युली ट्रेलर बघितल्यानंतर असं दिसतं की एका पॉईंटला आहे ना, मुलगा आपल्याला कॉपी करतो याची चिंता आणि काळजी आणि भीती वाटायला लागते. तुमच्या आयुष्यात कधी तुम्हाला अशी भीती वाटते आसपासचं सगळं वातावरण बघून की अरे म्हणजे आता अनेक प्रकारच्या अपेक्षा आकांक्षा असतात आणि त्यांची स्वतःची पण काही स्वप्न असतात आणि मुलं एकदम आपल्यासारखे वागायला लागतात, भीती वाटायला लागते कधी कधी? मॅनरिझम्स हो कॉपी होतात ते आपसूक. म्हणजे मी कधी माझ्या बाबांसारखा असतो, म्हणजे चिन्मयी सांगते मला अरे किती पप्पांसारखा असला असतो आता, किंवा माझी बसायची पद्धत किंवा ते आंगिक बऱ्यापैकी होतं. पण कसं आहे, आपण एक संस्कार देतो घरात, त्याच्यानंतर ते मूल दाराच्या बाहेर पाऊल ठेवतं आणि मग त्याच्यावर बाकीचे इन्फ्लुएन्सेस व्हायला लागतात. ओके, आता हे संस्कारानं कधी दबले जातात. आता मुलांना हे संस्कार शाबूत ठेवून त्यातलं काय बरोबर आहे ना ते वेचायचं आहे, तर त्यासाठी तयार करायचं आहे. बरोबर आहे, कारण इन्फ्लुएन्सेस होतात तुमच्यावर. मग घरी आल्यानंतर कळतं की अच्छा आज हे इन्फ्लुएन्सेस झालेले दिसत आहेत, कारण ते आपल्याला जाणवतात. आपण आपल्या मुलांना वाढवलेलं असतं, त्यामुळे आपल्याला एक 6 महिन्यानंतर, एक 4 महिन्यानंतर आपल्याला फरक जाणवत असतो की हां हे काहीतरी वेगळं येत आहे सध्या. मग ते थोडं एअरब्रश करायचा आपण प्रयत्न करायचा. पण मला नाही वाटत की असं त्यांनी अनुकरण करावं. तर आज जेव्हा माझा मुलगा गाडी चालवतो ना, तेव्हा तो कधीच हॉर्न वाजवत नाही, तो कधीच सिग्नल तोडत नाही, तो कधीच लाच देत नाही. तर माझ्या मते हे त्यांनी केलेलं माझं अनुकरण आणि हे फार महत्वाचं आहे. पण तू तेच म्हणतोस की मला ते बरोबर आहे की त्याचा त्रास होतो का, की आपण ज्या सेन्सिटिव्हिटीने जगतोय परत यांनाही ती सेन्सिटिव्हिटी आली तर आत्ताच्या जगामध्ये त्यांना पण तोच त्रास होणार जो आपल्याला होतो. असं काय होतं असं की म्हणजे काही गोष्टी फार अनसेड असतात. आता परवा मी आणि शुभंकरनी एकटी घाबरलीस ना त्याचं गाणं, मी त्याला अचानक स्टेजवर म्हटलं की आज एक काम करूया, आज मी मुलाचं गातो तू आईचं गा. आता म्हटलं आता तसंच आहे, आता मीच तुला विचारतो आज काय बाहेर घालून जाऊ. तर ते गाताना ते गाणं झाल्यावर फक्त आम्ही असा हात पकडला, तर मला तेच टेम्परेचर जाणवलं जे माझ्या हाताचं असतं गाणं संपल्यावर. ही सेन्सिटिव्हिटी येणारच, त्याला इलाजच नाही. आणि ते तुम्ही त्याच्यातनं बाजूलाही काढू शकत नाही. जसं जेनेटिकली चिडकेपणा येतो, जेनेटिकली स्माईल येते, जेनेटिकली सेन्सिटिव्हिटी येणार. ती फक्त
त्याचा त्रास न होता ती चांगल्या पद्धतीने वापरता येईल का असा मी प्रयत्न करतो. मग मी जाता जाता त्यांना व्हिडिओ जे दाखवतो ना की हे बघा, जसं मुलं आपल्याला दाखवतात, म्हणजे मुलं जेव्हा दाखवतात तेव्हा मी एक पाळलंय, अरे हे तर काहीच नाही, मी तुला तर हे तर काहीच नाही का मुळात. त्यांच्या जनरेशनचे असेल की छान. आता मुलगा मध्ये इंग्लिश खूप गातो, तर मी त्याला परवा म्हणलं अचानक एक दिवस की मला ते शिकव ना गाणं, तू इंग्लिश गातोस ते. काय सुंदर कविता आहे की त्या कवितेत असं आहे की ते मुलगा वडिलांना म्हणतो की वडील गेलेत, तो मुलगा वडिलांना म्हणतो की हेव्हनला जो व्हिजिटिंग आवर्स असते, इफ हेव्हन हॅड व्हिजिटिंग आवर्स, तर मी तुम्हाला येऊन मधून मधून दाखवलं असतं की आम्ही सेम करतो, सगळं सेम सेलिब्रेट करतो. मी माझ्या मुलीला त्याच राईम्स शिकवल्यात ज्या तुम्ही मला शिकवल्यात. तर मी म्हटलं हे मला यायला पाहिजे, मी अगदी रोज गायलो नाही तरी. तर मुलांना त्यांचं पण ऐकणं, कारण त्यांची सेन्सिटिव्हिटी असते, फक्त ती मी ज्या मार्गाने जातो तशीच नाही. सेन्सिटिव्हिटी ती शक्ती आहे, ती तुम्ही अशी न्याल का अशी न्याल. तुम्ही आता दोघंही 50शीत आहात, अजून किती वर्ष तुम्हाला कोण असंच- म्हणलं? तुम्हाला अजून किती वर्ष असं यांनी सांगितलं, माझं काय वीस दिसायचंय. नाही दिसतो पण का मी 50शीतले? नाही पण तुम्हाला अजून किती वर्ष असंच दिसायचंय, 20-25 असल्यासारखं. जोपर्यंत पडद्यावर आहे तोपर्यंत तरी तसं दिसलं पाहिजे. नाही, मला असं वाटतं, म्हणजे हे मी सुमितच्या मागेही खूप लोकांना सांगतो की तो नेहमी हे सांगतो की दिस इज माय इन्स्ट्रुमेंट. येस, हे मला मेंटेन करायला पाहिजे. फार कमी अशी लोक मी बघितली की जी कधीही शूटिंगचे 32 दिवसच्या 32 दिवस सकाळी आलं की सुमित फ्रेशच आहे. ह्याचं मला इतकं नवल वाटायचं की एकदाही नाही असं की जरा ना काल झोप नाही झाली, डोळे थोडे असं, काहीच नाही, एकदाही नाही. सो हा मला असं वाटतं, ह्या यंग आता जे ॲक्टर्स येतात त्यांनी खूप शिकण्यासारखं आहे की नाही, तुमचं हे जसं गायकासाठी आवाज आहे की तुम्ही बटन दाबल्यासारखं गाणं तुमचं चालू झालं पाहिजे, तसं मला वाटतं हे आहे. सेन्सिटिव्हिटी विषयी बोलल्यामुळे एक या फिल्ममधला माझा फार आवडता सीन सांगतो की हा दर महिन्याला एक गोष्ट सादर करत असतो आणि तो एकदा सांगतो की आता जी गोष्ट आहे त्याच्यात तुम्हाला डोळ्यात भूक दाखवायला लागेल. आता बघा, आपण सगळे इथे बसलो, कशी दाखवणार डोळ्यात भूक? फार अवघड आहे ना. तर मुलं सगळी खूप घाणेरडी वगैरे अशी ॲक्टिंग करतात. हा म्हणतो की नाही, तुम्ही घरी जा, प्रॅक्टिस करा. त्यांच्यातला एक श्रीमंत मुलगा आहे, तो घरी जाऊन रडायला लागतो आणि तो बाबा म्हणतो की बाबा तुमच्यामुळे मला रोल मिळत नाही, तुम्ही मला कधी भूकच लागू दिली नाही, एवढीशी भूक लागली की एवढं खायला देता, मला कळणार कसं भूक लागली की कसं वाटतं. तर मला वाटतं हा वाटताना गमतीशीर वाटतं वाक्य, पण हे फार गंभीर वाक्य असं वाटतं. बरोबर. पण याच सीन नंतर मला वाटतं ते गाणं आहे आणि ते गाणं ऐकायचं आहे. हा, हे शुभंकरनी गायलंय. माझ्या घरी 5 खोल्या, त्याच्या घरी 1, माझ्या घरी चित्रे, त्याच्या भिंतीवरती भेग, पावसासाठी बाहेर मी भिजायला जातो, पाऊस म्हणे थेट त्याच्या घरातच येतो. मी आहे श्याम मित्र माझा राम, मी आहे श्याम मित्र माझा राम, मी जातो शाळेमध्ये राम करी काम, मी आहे श्याम मित्र माझा. आठवड्याला गणवेशाचे 2 मला जोड, रामूकडे वर्षाकाठी चड्ड्या फक्त 2, थंडीसाठी माझ्याकडे स्वेटर झाले 7, रामू मात्र घाली फक्त काखेत 2 हात. मी आहे श्याम मित्र माझा राम, मी आहे श्याम मित्र माझा. तर याच्यातनं हे जे स्टेटमेंट आहे आणि संदीप, हे मला असं सिग्नेचर संदीप शेवटचं फार फार हे सिग्नेचर संदीप लाईन आहे ही, जी आहे की त्याला मला 2 डोळे हात पाय कान, त्याला मला 1 पोट पाठ डोके मान, तरी माझ्या ओठी कसे रोज हसू खेळे, आणि त्याच्या डोळ्यामध्ये कायमचे तळे, असा सारा घोळ तरी देवा पुढे मीही हात जोडे आणि तोही हात जोडे. असा सारा घोळ आहे. असा सारा घोळ आहे. सुमित, ह्याने सांगितलं, ह्याची एकदा काय झालं सांगितलं, आजोबा वडिलांनी सांगितलेली गोष्ट, तुझी अशी एखादी गोष्ट आहे का, एकदा काय झालं जी तुझी अत्यंत आवडती आहे? माझ्या गोष्टी ह्या काळानुरूप बदलत गेलेल्या आहेत, कारण मी माझे मम्मी पप्पा दोघेही नोकरी करायचे आणि मी 1.5 महिन्याचं असल्यापासून एक घाणेकर म्हणून एक कुटुंब असायचं आमच्या घराच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये, आणि त्या हाऊसिंग बोर्डाच्या बिल्डिंग. तर त्या घाणेकर आईकडे मी लहानाचा मोठा झालो, लिटरली. म्हणजे मी जसं आदर्श सांगितलं ना लुंगी घालून, तसं आमचे शांताराम बाबा, त्यांचं नाव शांताराम घाणेकर, ते असे ते चट्टरी पट्टरी लेंगा चड्डीच असायची ती एवढी, आणि वर बनियन. तर मी आईकडे हटे, मला पण पाहिजे.
मग त्यांचीच घातली मी ती मला फुल पॅन्ट. तर मग तिकडे ना म्हणजे मी लिटरली असं माझ्या मम्मीला म्हणालो की मला राघवन नको, मला घाणेकर पाहिजे आडनाव. हो. आणि मी कुडाळमध्ये शूट करत होतो 2014 साली माझं संदूक चित्रपट, आणि मला कळलं देवगडला आहे आई. तर मी भेटायला गेलो तोपर्यंत त्यांचं देहावसान झालं होतं. पण हां, तर आईंनी अशा ना माझ्या आईने भरपूर गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत. कारण आम्ही सगळी मुलं ज्यांचे रात्रपाळीला जायचे ना आई वडील, त्यांची मुलं तिकडे असायची. आणि लिटरली 1 रूम किचनमध्ये घाणेकर आईची 4 मुलं, हां, सुरेश दादा, सरोजिनी ताई, तेजाताई आणि सुरेखाताई, ह्या त्यांची मुलं, आणि आम्ही अजून एक 4-5 मुलं असे म्हणून आम्ही झोपायचो. आणि मग तेव्हा मग एक गोष्ट इकडे सुरेखाताई सांगते, एक इकडे सुरेश दादा सांगतोय. मग सुरेश दादा आमचा टेप रेकॉर्डर रिपेअर करायचा, ते बघत बसायचो. ते सोल्डरिंग करायचं ना, ते असं धूर यायचं, ते फार आवडायचं आम्हाला. तर काही म्हणजे गोष्टी अशा तेव्हा बनायच्या. ससा कासो होतच, पण मग आता काहीतरी वेगळं पाहिजे. आता ससा कासो झाला, बरं मग आता एकदा उंट आहे ना ट्रेनमध्ये चढतो वगैरे, अशा काहीतरी गोष्टी. तर त्यामुळे अशा भरपूर गोष्टी आहेत, पण गोष्टी आहेत. मला एक गोष्टीच्या निमित्ताने, मगाशी मी सांगितलं की माझ्या बाबांनी सांगितलेली गोष्ट, त्याची मध्यंतरी कॅसेट मिळाली. अच्छा. हां, की मला सांगितलेल्या गोष्टी ती मी जेव्हा लावली तेव्हा मी आत्ता जसं बोलतो, जे पॉजेस घेतो, जी स्केल आहे माझी बोलायची, तीच स्केल आहे. मला मी इतका स्तंभित झालो ते ऐकून की माझ्यावर कधी डायरेक्ट मी काही ऐकलेलंही मला आठवत नाही, पण जे पॉजेस, जो इंटोनेशन, काही फरक नाही. तर हे जे जेनेटिकली किंवा ते जे आपोआप येतं, ती सेन्सिटिव्हिटी, तर ती फार वेगळीच येते. म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने ना, लिहिताना किंवा करताना आपल्यालाही खूप गोष्टी जाणवतात की अरे हां, हे असं असतं. त्याच्या एका ठिकाणी जेव्हा आता हा म्हणजे एक मुलगा असलेला एक मोठा बाबा, त्याच्यासमोर एक प्रॉब्लेम येतो, ते तो पटकन तू आधी बाबांना बोलव, ते करतील सगळं. सो हा जो आधार असतो कुठल्याही वयामध्ये, नाही तू आधी बाबांना बोलव, बस मला काय बाकी माहिती नाही. तर अशा खूप गोष्टी आपल्याकडनं पटकन लिहिल्या जातात की कळत पण नाही की हे असं कुठून आलं असेल. पण ते काय आपण म्हणतो ना की ते भिजलं की भिजलं, ते नंतर ढग मोजण्यात पॉईंट नाही, कुठलं पाणी. गोष्टींच्या मुद्द्यांवर आपण बोलतोय आणि मला बालसाहित्याबद्दल बोलायचंय. म्हणजे आता सुद्धा मुलांना सांगण्यासाठी म्हणून इसाप नीती, पंचतंत्र, तेनाली रमा या गोष्टी आहेत. अगदी हाताशी धरायचं झालं तर सुधा मूर्तींच्या थैलीभर गोष्टी सारखं पुस्तक असेल की ज्या पुस्तकातल्या गोष्टी आपण सांगू शकतो. पण बालसाहित्यामध्ये जे सातत्यानं काहीतरी नवीन येणं गरजेचं आहे की जे मुलांना सांगता येईल, जे आत्ताच्या मुलांना रंजक वाटेल. आता पंचतंत्रातल्या गोष्टी या पिढीला रिलेट नाही होणार, तर ते कुठेतरी मागे पडते आणि त्याचा खूप जास्त परिणाम होतोय गोष्टींच्या विश्वावर आणि एकूणच मुलांच्या भावविश्वावर. मला नाही वाटत. मला वाटतं पालकांचा अप्रोच बदललाय. गोष्टी आहेत आपल्याकडे अवेलेबल सांगायला. रामायण महाभारत अजूनही तितकंच इंटरेस्टिंग आहे. हनुमान राम आणि लक्ष्मणाला खांद्यावर बसून नेलं आणि त्यांनी मुलं अशी ऐकत राहतात. मी बघितलंय. पाताळात आई रावण मही रावण वगैरे गोष्ट मुलांना अतिशय आवडते. तुम्ही त्याचं पॅकेजिंग छान करून दिलं. म्हणजे या भीमरूपी जे केलंय, तर मला वाटतं भीमरूपी इतकं का सटकन लोकांना आवडलं. ते हे जर आपण कंपल्सरी रोज संध्याकाळी 7 वाजता इथे मांडी घालून भीमरूपी, तर हा टोन लावला की मुलं असं म्हणतात की हे कंपल्सरी आहे. पण याच्यात गोष्ट आहे. म्हणजे मी आठवते शुभंकरला निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू जेव्हा शिकवलं होतं 1ली 2रीत असताना, त्याला प्रत्येक ओळीनंतर एक शिवाजी महाराजांची गोष्ट सांगितली होती की हे म्हणजे काय, हे म्हणजे काय. त्यामुळे ना ते पाठ नाही होत, ते लक्षात राहतं मुलांच्या. नुसतं पाठ केलेलं विसरतं. शाळेतल्या कविता कसं आपण अशा करायचं. तर मला वाटतं गोष्टी आहेत त्याच्याकडे फोकस्ड सांगण्याची, कोणाला फोकस वेळ नको असतो. मोठ्यांना पण आवडतच ना की तू फक्त माझ्याशी बोला अर्धा तास. हे मोठ्यांनाही हवं असतं. तसं लहान मुलांना मग त्याच्यात तुम्ही गोष्टी त्यांच्या जरी सांगितल्या, आणि जसं आमचा बाबा या फिल्ममध्ये चिंकी नावाचं एक कॅरेक्टर त्याचं आहे की तो त्याला जे सांगायचंय मुलाला ते चिंकीची गोष्ट म्हणून सांगतो. म्हणजे एकदा गोष्ट शाळेतली गोष्ट झाल्यानंतर तो घरी येतो, परत हट्ट चालू करतो की हा बाबा गोष्ट. तो म्हणतो अरे झाली की आत्ता. तो म्हणतो सगळ्यांची झाली ना, माझी. तो म्हणतो सांगतो. हां, मग चिंकी हॉटेलमध्ये जाते आणि खूप खाते, मिल्कशेक पिते आणि बाहेर येते, तिला आईस्क्रीमचं दुकान दिसतं. खरं तर पोट भरलंय,
पण हट्टी आहे, त्यामुळे म्हणते मला आईस्क्रीम पण. असं म्हटल्यावर मुलगा म्हणतो बाबा ऐक ना, मी झोपतो आणि मी हट्टी नाही आहे. सो आता हे घराघरात होणारा सीन आहे हा, काही असा. तर मला वाटतं की ते पडद्यावर असं जसं की अरे हा म्हणजे ज्या क्षणाला त्या बापाच्या जागी आपण दिसायला लागू तेव्हा ती खरी मजा येईल असं वाटतं. बऱ्याच वेळा एकदा काय झालं अशी सुरुवात गोष्टींची केली जाते, तशी किस्स्यांची पण केली जाते. म्हणजे तिथल्या तिथं ऑन द स्पॉट बनवून एकदा काय झालं आपण असा किस्सा सांगतो. असा एखादा किस्सा ऐकलाय का, तो कायम लक्षात राहील, किंवा कोणाला तरी सांगितलाय का की एकदा काय झालं असं पुढे? असे आम्ही रोजच किस्से सांगत असतो आणि ऐकतही असतो. मी आता गोष्टींचाच एक किस्सा सांगतो. एकदा काय झालं, मला हा पुष्कर श्रोत्री आमच्या चित्रपटात त्याचा उल्लेख नाही झाला, फार छान रोल केलाय. न चेहऱ्यावर स्माईल असलेला पुष्कर श्रोत्री, एकदाही स्माईल नाही त्याच्या चेहऱ्यावर चित्रपटात, असा फार क्वचित बघायला मिळेल. हा कारण तो धमाल आहे ॲज अ पर्सन, पण तो फुल धमाल मूडमध्ये असतो. पण त्यांनी फारच एक कुठेतरी दुखावलेला दुखरा असा माणूस त्यांनी फार चांगला केलाय. त्यांनी किस्सा सांगितला की तो मुलीला त्यांनी गोष्ट सांगितली लाकूड तोड्याची, आणि मग ते हॉटेलमध्ये गेले आणि व्हॅलेकडे किल्ली दिली. थोड्या वेळाने एक मोठी गाडी आली, तर मुलीला म्हटलं ही आपली आहे का? नाही. अजून मोठी आली, तर म्हटलं ही आपली आहे का? नाही. आणि मग त्यांची आली, तर मुलगी म्हटली आता तिने मिळणार आपल्याला. सो मुलं किती भाबडी असतात, त्यांना असं वाटतं की. सो असे किस्से तर रोज चालूच असतात. आणि फक्त एक नोट म्हणून, पुष्कर श्रोत्री हा एकदा काय झालंचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करायला हरकत नाही. निश्चित निश्चित. सुमित, खरं तर लहान मुलांसाठीचे प्रश्न सुरू आहेत, गंमत जमत सुरू आहे, पण एक थोडासा सिरियस नोटवर, कारण तू इथे आलायस आमच्या पिढीपासून, आपल्या पिढीपासून अगदी आजच्या नवीन पिढीपर्यंत सगळ्यांचा तू हिरो आहेस. पण तू केवळ स्टेजचा आणि पडद्याचा हिरो नाही आहेस, तू वास्तवात पण हिरो आहेस. कारण मराठीचा आग्रह सुर्वे आणि राघवनांच्या घरातला, रस्ते एक नागरिक म्हणून आपल्याला कसे हवेत ह्याबद्दल तू बोलतोस. त्याचवेळी एका किंवा एखाद्या कर्तबगार प्रशासकीय अधिकाऱ्याला कसा पाठिंबा द्यायचा किंवा त्यांची कशी पाठराखण करायला हवी हे तू सांगतोस. हे सगळं कुठून आलं आणि ह्याची आमच्यातल्या लहान मुलाला काय गरज आहे? मला जेव्हा मगाशी तू प्रश्न विचारलास ना की काय साम्य असतं किंवा त्रास होतो का जर मुलांनी अनुकरण केलं तर मला असं वाटतं की मुलांनी अनुकरण अवश्य करावं, चांगल्या गोष्टींचं अनुकरण करावं, आणि जर त्यांना त्रास होत असेल तर ते चांगली एक गोष्ट आहे. कारण ज्या गोष्टींचा मला त्रास होतो याचा अर्थ ती गोष्ट पोचते त्याच्यापर्यंत, आणि मला नेहमीच अशा गोष्टींचा त्रास होतो ज्यामुळे सामान्य माणसांना त्रास होतो ना, त्या गोष्टींचा मलाही त्रास होतो. तर म्हणूनच रस्त्यांची परिस्थिती असेल किंवा काही असेल, आपल्या राज्याची जी काही सध्या जी एकंदर स्थिती आहे त्याच्याबद्दल मी भाष्य करत असतो. आणि मला असं वाटतं की माझी सत्सद विवेकबुद्धी मला जे सांगते ना ते मी करतो, आणि ते मी उलट तपासणी करून बघतो. मी त्या लोकांना जाऊन भेटतो आणि त्यांच्याकडनं माहिती गोळा करतो. मी उगाचच माझ्या AC मध्ये बसून ट्विटरवर काहीतरी भाष्य करत नाही. तर आय मेक इट अ पॉईंट टू गो दॅट एक्स्ट्रा माईल. तर मला असं वाटतं की माझ्या मुलांनी सुद्धा ते करावं. माझ्या मुलांनी अनभिज्ञ राहू नये समाजात काय चाललं आहे त्याच्याशी. नाही, आपला काय संबंध नाही. यू हॅव टू बी अवेअर. ही आपली भूमी आहे, आपल्याला कळलं पाहिजे अवतीभोवती काय चाललेलं आहे. आणि मी सतत त्यांना ब्रीफ करत असतो. हे बघा, आयडिओलॉजीज वेगवेगळ्या असतील, आयडिओलॉजीजमध्ये मला पडायचं नाही आहे, पण मला असं वाटतं ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आपल्याला मिळाल्याच पाहिजेत. आणि आता झाली की आता आपण किती नुसतं अरे काय ना लंडनमध्ये का नाही आपण म्हणत, अरे काय मुंबईमध्ये हे झालंय, आपण कधी म्हणणार आहे. तर त्यासाठी माझा अट्टाहास आहे. इट इज दॅट सिम्पल. नाही, कारण हे नवल आहे, कारण कलाकार मंडळी असं कातडी बचाव धोरण किंवा आपल्याला कशाला पडायचं त्याच्यामध्ये, आपल्या व्यावसायिक करिअरवर त्याचा परिणाम होईल. तुम्हाला भीती अजिबात वाटत नाही भीती. त्याचा कधी फटका नाही बसला? नाही, मी काम करतोच आहे. मी ह्या दोन गोष्टी यांची कधी सांगड घालायला जात नाही. मी माझं प्रोजेक्ट आलं म्हणून मी सोशल मीडियावर दिसत नाही. माझं प्रोजेक्ट नसेल तेव्हाही मी सोशल मीडियावर दिसतो. त्यामुळे मी माझ्या प्रोजेक्टची जाहिरात कधीच करत नाही. मला त्याची गरज नाही. 35 वर्ष मी केळी विकलेली नाही आहेत. 35 वर्ष मी दर्जेदार काम केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की लोक माझ्या कामाकडे बघून येतील. आणि हा सुमित राघवन, मी 3 तासच नट असतो, बाकीचे 21 तास मी सुमित राघवन आहे. आणि तो सुमित राघवन जास्त महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, की तो काय करतो, तो किती अलर्ट आहे, तो सामाजिक ऋण किती फेडतो, ते जास्त महत्त्वाचं आहे.
मगाशी तू म्हणालास की तुझ्या मनातलं, तुझ्या शब्दांमधलं, तुझ्या कल्पनेतलं जे काही व्हिज्युअल आहे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी म्हणून तू दिग्दर्शनाकडे वळलास. पण हा प्रवास सोपा होता का? कारण खूप गोष्टी असतात जेव्हा दिग्दर्शकाची जबाबदारी आपल्यावरती येते तेव्हा. नाही, सोपं मुळीच नाही. फिल्म मेकिंग खूप अवघड आहे आणि हा ना परत 25 वर्षाचा प्रवास आहे. संगीतकार म्हणून अनेक लोकांबरोबर काम करताना त्यांचं पटकथा लेखन वाचणं, ते कसे लिहितात, किंवा टेलिव्हिजन शोज करताना कॅमेराज कसे वापरले जातात, ऑनलाईन एडिटिंग कसं होतं, किंवा मधली सुट्टीसारखा कार्यक्रम करताना किती अँगल्स लावले जातात, कसे लावायला पाहिजेत, कुठे क्लोज लावायला पाहिजेत, हा खूप सावकाश. म्हणजे मला असं वाटतं की तो लहान मुलं जिक्सॉ पझल लावतात ना, की जिराफाची मान कोणाला मिळते, मग एक पाय मिळतो, मग एक तशी मला गेली 25 वर्षात आता तो जिराफ पूर्ण झालाय असं वाटतं. पण तो सावकाश करण्यात मजा असते असं वाटतं. घाईत मला पण या सगळ्या आत्ताच्या सिनेमामध्ये असं कधी झालं की अरे कशाला घेतलं हे दिग्दर्शनाचं गळ्यात? नाही, मुळीच नाही. मला माझ्या दृष्टीने गेले 25 वर्षाचं माझं संगीतकार, गायक, लेखक आणि बाबा असं सगळं मिळून जर एकूण 25 वर्ष जर उकळत ठेवली तर त्याच्यातनं वर काय आलंय तर ते एकदा काय झालंय. इतकं मला अभिमान आहे त्यातल्या. म्हणजे आणखीन जर कोणाला असेल विचारायचं तर नाहीतर शेवटी ते मारुतीचं स्तोत्र जे आहे आपण ते फक्त याच्याविषयी बोलू की आपण ते ग्रामीण ऑडियन्स का शहरी ऑडियन्स का याच्याविषयी फक्त बोलूया. नाही तर मी फक्त एकच प्रश्न आहे. म्हणजे आता सुमितने सोशल कॉजबद्दल सांगितलं. ह्या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेला तू प्लॅस्टिक फ्री शूटिंग केलंस, प्लॅस्टिकचा कुठेही वापर केला नाहीस, तर ते म्हणजे एक स्पेसिफिक कारण होतं त्याच्या मागे की प्लॅस्टिक फ्रीचं योजना आहे किंवा प्लॅस्टिक फ्री लोकांनी राहावं हे कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसा निर्णय घेतला होता? दोन्ही होतं. म्हणजे आपल्याला जे मनापासून वाटतं ते आपण करावं, बरोबर, ते दुसऱ्यांपर्यंत पोचतं. पण त्याची अशी काही खूप जाहिरात नाही केली. ते मी माझं एक फोटो टाकला, तोच सगळ्यांनी कॅरी केला नंतर अनेक पेपर्सनी. पण मला मजा आली की रोज आपली एक नावाची बॉटल, त्यात ते नावाच्या बॉटलची एक मजा असते की आपलं एक स्टिकर लावून. आणि 100 लोकांचं युनिट असतं ना की त्याच्यामधनं एक वेगळ्या प्रकारची शिस्त लागणं फार गरजेचं आहे आणि त्यांनी फरकच पडतो, फायदाच होतो त्याचा. सलील, खरं तर आम्ही जे ट्रेलर्स बघतोय, गाणी ऐकतोय, त्याच्यानं एक थोडंसं असं वाटतं की आपला म्हणजे मराठी ऑडियन्स आहे त्याच्यासाठीचा हा चित्रपट आहे. मात्र आपला जो शहरी म्हणजे मुंबई झाले, पुणे, ठाणे एवढ्यासाठी मर्यादित न राहता हा सगळ्यांना अपील होईल का हा विषय आहे. कारण तसं पाहिलं तर आता एक बऱ्यापैकी डिवाईड झालं आहे. आपल्याला त्यांचे प्रश्न वेगळे, आईबाबांचे प्रश्न वेगळे, इथल्या आईबाबांचे प्रश्न वेगळे, तर हा कसा काय समतोल साधता येईल? नाही, मला असं वाटतं की असा काही ग्रामीण बाप आणि शहरी बाप असं नसतो. तो पोराला जेव्हा असं उराशी घेतो तेव्हा ते फिलिंग सेम असतं. मी तर असं म्हणतो की नॉन मराठी लोकांनी पण सबटायटल्स इतके चांगले केलेत, काहीच अडणार नाही. कारण हा इतका युनिव्हर्सल टॉपिक आहे की वडील मुलगा, आई मुलगा, आजी आजोबा ह्याच्यात कुठेच नाही. म्हणजे मला, आपण मगाशी अंगाई ऐकली तर त्या थोपाटण्याला कुठे लँग्वेज मध्ये आपण अडकवतो की ग्रामीण थोपटणं आणि शहरी थोपटणं किंवा इंग्लिश थोपटणं असं काहीच नसतं ना. ते इमोशन मला नेहमी असं वाटतं की तो जो एक्सचेंज ऑफ लुक असतो बाप आणि मुलामध्ये किंवा आई आणि मुलामध्ये, तो इतका सुंदर असतो, त्याला कुठलीच भाषा नसते. सो मला असं वाटतं की जो बाप आहे, जो मुलगा आहे, ज्यांनी गोष्टी ऐकल्यात आणि जो गोष्टी सांगतो, अशा कुठल्याही प्रदेशातल्या कोणालाही आवडायला सांगतो. म्हणजे त्या जर्मन भाषेत जरी डब केलं तरी तितकाच परिणामकारक होईल. आणि लाईफ इज ब्युटिफुल नावाचा पिक्चर होता, रॉबर्ट बेनानीने काम केलं होतं, तो गोष्टीच सांगणार होता. आणि आश्चर्य म्हणजे याच्यातली म्हणजे आम्ही जस्ट तपासलं फिल्म बघताना तर एकही लाईन बदलायला लागणार नाही. जर असाच्या असा समजा उद्या मल्याळम करायचा आहे, गुजराती करायचं आहे, तर एकही लाईन बदलायला लागणार नाही. इतका तो युनिव्हर्सल लिहिला गेला असावा. इमोशनच एवढी युनिव्हर्सल. ते बरोबर आहे. आणि की बाप मुलाचं, आई मुलाचं नातं आहे ते काही ग्रामीण शहरी जात निहाय, भाषा निहाय, धर्म निहाय ते बदलत नाही. ते तसंच असतं. तर त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे त्याचा ट्रेलर बघताना आणि एकूण त्याची गाणी ऐकताना जी 2-3-4 सगळीच गाणी त्याची फार छान झालीत. पण ते जे भीमरूपी आहे त्यातलं, त्याच्यातल्या ज्या ॲडिशनल त्याच्यातल्या लाईन्स ज्या आहेत ते कोणी लिहिल्या? समीर सामंत म्हणून आपला कवी आहे, त्यांनी कट्यारमधली काही गाणी अरुणी किरणी त्यांनी लिहिलं होतं. किंवा त्याची प्रार्थना खूप पॉप्युलर आहे, माणसाने माणसा समा.
माणसाने माणसाशी माणसा समवागणे, फार सुंदर लाईन आहे ती. तर मी भीमरूपी खरं आपल्याला सगळ्यांनाच पाठ असतं लहानपणापासून, आणि मला त्याला एक भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका भीमरूपी महारुद्रा. हे चाल गेल्यानंतर ना मला कुठेतरी हे असं वाटतं की फक्त स्तोत्र तर आत्ताच्या काळातल्या काही ओळी कराव्यात का. आणि मी समीर सामंत नेमका घरी आला होता, मी त्याला म्हटलं लिहितोस का काही, तर आम्ही दोघांनी रेफरन्सेस की काय यायला पाहिजेत, मुलांना काय मोठ्यांना काय, तर त्यांनी खरंच फार सुंदर लिहिलंय. विश्वासाची संजीवनी दे दूर होऊ दे शंका द्वेषाची अन अविचाराची दहन होऊ दे लंका तू शुद्ध भाव दे भक्ती दे अन्याय हारण्या शक्ती दे दुष्ट वृत्ती संहार करत संचार करत ये हनुमंता वज्र हनुमान मारुती. तर असा रेफरन्स, अजून एक रेफरन्स होता की सेतू बांधला, तो कसा आणावा. हृदयाना जोडणारा एक सेतू बांधतो अंतरीच्या अंतराचा महासागर लांघतो तू जे पगे तू भाव घे तू या मनीचा भाव घे दुष्ट वृत्ती संहार करत संचार करत ये हनुमंता. वज्र हनुमान मारुती. वा, फार मजा आली. आणि म्हणजे मला खात्री आहे की आता इथले बसलेल्यांनाही नंतर कार्यक्रम संपल्यानंतर आईला बाबांना फोन करतील. तेच यश आहे, जर तसं झालं तर ते यश आहे चित्रपटाचं किंवा या आत्ताच्या कट्ट्याचं. मी परवा पुण्यात एक सगळे यंगस्टर्सचा त्यांनी एक प्रमोशनचा कार्यक्रम केला, सगळे 17, 18, 19 की आम्हाला एक करायचं आहे, शुभंकरचे मित्र आणि वगैरे असं. तर मी त्यांना एक आव्हान केलंय की तुम्हाला बघा जमत असेल तर एक मला शो असा बघायचा आहे एक तरी, की सगळे टीनेजर नातवंड आपल्या आजी आजोबांना घेऊन आलेत सगळे. की मी म्हटलं तुम्ही कधी असं केलंय का की घरी गेलात आणि आजोबा काहीतरी टीव्ही बघताय, आजोबा आवरा तयार व्हा मी तुम्हाला पिक्चरला नेणार आहे. मी म्हटलं ही घटना करूच बघा, खूप मजा येईल तुम्हाला. तुमचा चित्रपटाचा एक शो हा म्हणजे कदाचित संस्कार वर्ग असेल असं मला वाटतं. पण त्याच्यात बेअरिंग संस्कार वर्गाचं नाहीये, हे मला महत्वाचं वाटतं की भाषणाचं बेअरिंग नाहीये, ज्याला जे मिळतं ते त्यांनी घ्यावं असा प्रयत्न आहे. खूप सांगत बसलेलो नाहीये. खरं तर गोष्ट ही अशी गोष्ट असते की जी ऐकताना लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळे रंगून जातात, आपली दुःख विसरून जातात. एकदा काय झाल्याच्या मागची गोष्ट तुम्ही आम्हाला सांगताय आणि खरं सांगते की गेल्या काही दिवसात आमच्या सगळ्यांची जी धावपळ झाली आहे ती धावपळ, तो ताण आम्ही काही वेळासाठी विसरून गेलो. तुम्ही अगदी अलगद फुंकर घातलीत त्याच्यावर. दमलेल्या बाबाची कहाणी तुम्ही सांगितलीत आणि त्याच्यानंतर आता एकदा काय झाल्याच्या माध्यमातून तुम्ही बाबा आणि लेकाच्या नात्याची कहाणी उलगडताय. आई ही सहज सुचणारी कविता असते, पण बाप हे न उलगडणारं कोडं असतं. मला वाटतं कदाचित तुमचा सिनेमा प्रत्येकाला आपल्या आयुष्यातलं बाबा नावाचं कोडं उलगडायला नक्की मदत करेल. आणि इतका मोठा सिनेमा, इतका छान सिनेमा आहे, त्याच्यामध्ये सुमित राघवन सरांसारखे बाप कलाकार आहेत, त्यामुळे पाठीवरती प्रेक्षकांच्या प्रतिसादाची थाप नक्की मिळेल असा विश्वास आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. चित्रपटगृहातून बाहेर जाताना प्रत्येक जण स्वतःसोबत काही ना काहीतरी घेऊन बाहेर पडणार आहे आणि त्याची शिदोरी त्यांना आयुष्यभरासाठी पुरेल अशी खात्री पटलेली आहे. तुम्हा दोघांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि कट्ट्यावर येऊन संवाद साधलात त्याबद्दल मनापासून आभार. आणि यासोबत क्विक प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, माणके हिअरिंग सर्व्हिसेस, चकोते बेकरी अँड नमकीन्स आणि सोनाई पशु आहार प्रस्तुत माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा.